नमस्कार. भवताल कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अभिजित घोरपडे. खरं तर आपला हा 10वा कट्टा. 5 जूनला आपण सुरू केलेला हा उपक्रम आज दर 15 दिवसानंतर करून आपण आज 10व्या कट्ट्यामध्ये प्रवेश करतोय. म्हणजे जवळजवळ 150 दिवस आपण ही ऍक्टिव्हिटी चालवतोय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्या सगळ्यांकडून. आपण आजचा जो विषय निवडलेला आहे तो आहे मुख्यतः मान्सूनशी संबंधित. ऑक्टोबर महिना म्हणजे मान्सून आता संपेल. तो भारतामधून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेलाच आहे. पण इथून पुढे सुद्धा तो वेगवेगळ्या भागातून परतून जाईल. तो परतल्यानंतर आता आपल्याला मान्सून नेमका कसा होता यावेळचा हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः यावेळेस काही वैशिष्ट्य पाहायला मिळाली. ती म्हणजे मराठवाड्यामध्ये जबरदस्त पाऊस पडला. अनेक ठिकाणी नद्यांना, छोट्या मोठ्या ओढ्यांना, नाल्यांना की जे कधी भरत नाहीत ते दुथडी भरून वाहिले, त्यांना पूर आले. जे तलाव कोरडे राहतात ते तलाव भरून गेले. हे झालं मराठवाड्याबद्दल. याच्याशिवाय भारताच्या इतर भागात सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला पाहायला मिळतो. आताच मी चर्चा करत होतो डॉक्टर यांच्याशी. भारतामध्ये एकूण सरासरीच्या 109% इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे हा नेमका पाऊस कसा, काय त्याचं वर्तणूक होती, कशा प्रकारे तो पडला, काय वैशिष्ट्य होती हे जाणून घ्यायला पाहिजे. पण त्याचबरोबर असं काही थोडंसं वेगळं घडलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे मान्सून काय बदललाय का? म्हणजे याच्यामध्ये, त्याच्या वर्तनामध्ये किंवा एकूणच मान्सूनच्या बिहेवियर मध्ये काय बदल होत आहेत का? आणि ते लॉंग टर्म बदल आहेत का, ते तत्कालीन बदल आहेत? अशा खूप शंका आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. या सगळ्या शंकांना वाट करून देण्यासाठी आणि त्याच्याबद्दलची नेमकी उत्तरं जाणून घेण्यासाठी हा आजचा विषय आहे आपला भवताल कट्ट्याचा. तो आहे मान्सून खरंच बदललाय का? याच्यामध्ये आपल्या सोबत डॉक्टर DS पै आणि डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी हे दोघ जण आहेत. ते हा विषय मांडतीलच. पण त्याच्या आधी की आपल्या भवताल आणि या कट्ट्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो आणि मग आपण पुढचं सगळं कार्यक्रम सुरू करूया. भवताल ही ऍक्टिव्हिटी अनेकांना माहित असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की पाणी पर्यावरणाचे जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि ती जागरूकता निर्माण झाल्यानंतर त्यांनी काहीतरी छोटंसं काम करावं, छोटंसं एक पाऊल टाकावं आणि या विषयामधल्या ज्या काही समस्या असतील, या विषयामध्ये जे काय अडथळे असतील ते दूर करण्याच्या दृष्टीने आपला सुद्धा एक छोटासा खारीचा वाटा असावा, अशा दृष्टीनं भवताल विचार करतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे जर सगळं करायचं असेल तर लोकांना जागरूक केलं पाहिजे. आणि ते जागरूक करताना प्रत्येक विषय जो आपल्याशी संबंधित आहे हा विषय आपल्याला चर्चा त्याच्याबद्दल केली पाहिजे, त्याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि तो लोकांपर्यंत नेमक्या पद्धतीने पोहोचवलं पाहिजे. आणि ते पोहोचवण्याचं माध्यम म्हणून हा आपला भवताल कट्टा. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे तज्ञ असतात, वेगवेगळ्या विषयातले काही कार्यकर्ते असतात, काही विचार मांडणारी मंडळी असतात, यांच्याशी थेट इंटरॅक्शन करतो. खरं तर कोविडमुळे आपल्याला थेट इंटरॅक्शन करता येत नाही, पण या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. याचा एक पॉझिटिव्ह भाग असा की आपण दूर असलो तरी कुठल्याही भागातून माणूस याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो. त्याच्यामुळे खरं तर तो पॉझिटिव्ह नोट, त्याचा पॉझिटिव्ह भाग आपण घेऊयात आणि पुढे जाऊयात. मित्रांनो, आजचा विषय आपण दिला होता. हा विषय देण्याबरोबरच आपण एक महत्वाचा भाग करतो, म्हणजे त्याच्याबद्दल लोकांना किती माहिती आहे आणि त्याच्याबद्दल किती कुतूहल आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीनं आपण एक भवताल चॅलेंज देत असतो. या विषयाशी संबंधित 5 प्रश्न आपण दिले होते आणि ते प्रश्न ज्यांनी बरोबर सोडवलेले आहेत त्यांची नावं मी इथं वाचून दाखवेल. असे 9 जण आहेत. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला होता. 9 जण आहेत की ज्यांनी ही सर्व प्रश्न बरोबर सोडवले होते. त्याच्यामध्ये सुवर्णा पवार या कोल्हापूरच्या आहेत, सोपान मते पुण्याचे आहेत, घनश्याम हे नेल्लोरचे आहेत, रोहित कोकिळ हे भोपाळचे आहेत, अमित काळे अहमदनगरचे आहेत, किशोर कदम उस्मानाबादचे आहेत, शिरीष कुंभारकर हे नाशिकचे आहेत, दिलीप पाटील बारामतीचे आहेत आणि ओम दिलीप सानप हे नाशिकचे आहेत. आपल्याला या नावांवरही अंदाज येतो की हा आता भवताल कट्टा हा फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाही, तर आता भोपाळ, नेल्लोर या ठिकाणचे लोक सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आणि आशादायी बाब. मित्रांनो, आपण थेट विषयाकडे वळूया. आजचे जे आपले 2 पाहुणे आहेत यांनाच का बोलवलं आणि ते नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टीनं मी थोडंसं सांगतो.
डॉक्टर शिवानंद पै, डॉक्टर डी शिवानंद पै हे जे आहेत हे आपल्या भारताच्या मान्सूनचा जो अंदाज दिला जातो, म्हणजे ज्याचा परिणाम सगळ्यांवर होतो, ज्याच्याबद्दल प्रचंड चर्चा होत असते, तो जो अंदाज दिला जातो, त्याचे जे प्रमुख आहेत ते आहेत सध्या डॉक्टर DS पै. ते पुणे वेधशाळेचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं मान्सूनचा हा जो दीर्घकालीन अंदाज, ज्याला लॉंग टर्म फोरकास्ट म्हणतात, ते देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि त्यांच्या टीमकडे आहेत. त्यामुळे आपण त्यांना इथं बोलवलेलं आहे. आणि त्यांचं थोडक्यात सांगायचं तर ते कोट्टायम मध्ये त्यांचं मुख्यतः शिक्षण झालेलं आहे, केरळमध्ये. त्याच्यानंतर ते IIT दिल्लीमध्ये त्यांनी MTech केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुणे विद्यापीठामध्ये, आत्ताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, याच्यात त्यांनी PhD केली. आणि त्याच्यानंतर ते वेधशाळे भारतीय हवामानशास्त्र विभागात आहेत. आणि पुणे वेधशाळेमध्ये मला आठवतंय की मी लोकसत्तामध्ये असताना जेव्हापासून हवामानाचं रिपोर्टिंग करायचो, तेव्हापासून जे काही मंडळी ज्यांच्याशी मी इंटरॅक्ट करायचो, त्यांच्यामध्ये डॉक्टर पै यांचा समावेश होता. त्यामुळे ते हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे पॉझिटिव्हली हे सगळं करतात. त्यामुळे त्यांना जेव्हा विचारलं की असं आपण भोवताल कट्टा करतो आहोत आणि लोकांच्या याच्याबद्दलचे प्रश्न, शंका यांचं निरसन करण्यासाठी तुम्ही सहभागी व्हाल का, तर त्यांनी त्या क्षणी सांगितलं की येस, आय विल बी कमिंग. त्यामुळे त्यांचं आपण इथे स्वागत करूयात. दुसरे आपले वक्ते जे आहेत, पार्टिसिपंट जे आहेत, ते डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी. मागच्या एका मान्सूनच्या कट्ट्यामध्ये ते होते. डॉक्टर JR कुलकर्णी हे जवळजवळ 35 एक वर्ष भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र विभाग, किंवा ज्याला IITM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, याच्यामध्ये त्यांची कारकीर्द झालेली आहे. सिनियर सायंटिस्ट म्हणून ते तिथं होते. विशेषतः कृत्रिम पाऊस याच्यावर त्यांचा अभ्यास आहे आणि त्या प्रकारच्या भारतातल्या अनेक प्रयोगांमध्ये सल्ला देण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ते इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटी IMS याचे सध्या अध्यक्ष आहेत. म्हणजे लोकांपर्यंत हवामान शास्त्र पोहोचवण्याची जबाबदारी या संस्थेकडे असते. आणि अजून सुद्धा ते हा सगळा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. भोवतालसाठी लिहितात आणि भोवतालच्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात. कुलकर्णी सरांचं सुद्धा स्वागत. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची रचना अशी असणार आहे. सुरुवातीला डॉक्टर पै बोलतील, नंतर डॉक्टर कुलकर्णी बोलतील, आणि त्याच्यानंतर आपण काही चर्चा करणार आहोत, प्रश्न आपल्या सगळ्यांचे घेणार आहोत. आपण आवाहन केलं होतं प्रश्न पाठवायला, तर अनेकांचे प्रश्न आलेले आहेत. ते सुद्धा प्रश्न मी या दोन्ही आपल्या वक्त्यांना विचारेन. एक शिस्त राहावी म्हणून आपल्याकडे दोन्ही मंचांवर आज श्रोते आहेत. एकतर झूमवर आहेत आणि फेसबुकवर आहेत. झूमवर जे आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारावेत. कोणत्या वक्त्याला आहेत हे सांगितलं तरी चालेल. त्याचबरोबर जे फेसबुकवरून जॉईन झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न असतील ते विचारावेत, मांडावेत. भोवतालचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवतील. जास्त वेळ न घालवता आपल्या सगळ्यांना ज्याच्याबद्दल भयंकर उत्सुकता आहे, ती उत्सुकता जास्त ताणलेली न ठेवता आपण विषयाकडे वळत आहोत. डॉक्टर पै हे हिंदीमध्ये बोलणार आहेत. त्यामुळं आय विल रिक्वेस्ट डॉक्टर पै टू स्टार्ट हिज प्रेजेंटेशन. सर, आप प्रेजेंटेशन शुरू कर सकते हैं. यू कैन स्पीक इन हिंदी, इंग्लिश, वॉट एवर यू वॉन्ट, बट हिंदी विल बी मोर प्रेफरेबल. ओवर टू डॉक्टर पै. Okay, so is it able to see? Yes sir, you are audible as well as we are able to see. Thank you अभिजीत जी और कुलकर्णी साहब और बाकी जो लोग हैं इस मीटिंग में, सबको मेरा नमस्कार, शुभ संध्या, गुड इवनिंग. हम लोग ऐसे एक सिचुएशन में हैं. इस साल 2020 साउथ वेस्ट मानसून बहुत अच्छी बारिश हुई, पर्टिकुलरली महाराष्ट्र में. विदर्भ में -10%, बाकी सब तीनों सब डिविजन्स में अबव नॉर्मल रेनफॉल था. अभी विड्रॉवल शुरू हो गया, 10 ही दिन हो गया, मैंने 10 ही दिन हुआ विड्रॉवल शुरू करके गुजरात तक पहुंच गए. और हम लोग एक हफ्ते से 10 दिन के बाद नॉर्थ ईस्ट मानसून की शुरुआत होने की यह है चांस है. तो हम लोग दोनों मानसून के बीच में है. तो ये पर्टिकुलरली बहुत इंपॉर्टेंट डे है एक्चुअली इसके मानसून के बारे में बात करने के लिए. मैं कुछ
जो इंपॉर्टेंट रेनफॉल फीचर्स है साउथ वेस्ट मानसून का पर्टिकुलरली फॉर कंट्री एज ए होल, और महाराष्ट्र पर्टिकुलरली एम्फोसिस करके मैं ये करने के लिए प्रयत्न करूंगा। मेरा प्रेजेंटेशन ये 3 एस्पेक्ट में होगा। एक तो जनरल फीचर्स ऑफ मानसून रेनफॉल, पूरी कंट्री में कैसे था रेनफॉल लास्ट 100 ईयर्स में, कैसे था उसका ट्रेंड, कैसा था हेवी रेनफॉल का, बारिश की सभी। और उसके बाद 2020 मानसून के बारे में कुछ बात करूंगा। और यदि टाइम होता, मैं अभी करंटली जो भारत में वेदर और क्लाइमेट फोरकास्टिंग सिस्टम का क्या तैयारी ये है, उसके बारे में 2-3 स्लाइड भी प्रस्तुत करूं। आप जानते हैं कि भारत की क्लाइमेट 2 मानसून से इन्फ्लुएंस्ड है। एक तो साउथ वेस्ट मानसून जून से सितंबर तक, और दूसरा है नॉर्थ ईस्ट मानसून अक्टूबर टू दिसंबर। आप देखेंगे इधर साउथ वेस्ट मानसून में जनरली विंड्स आप देखेंगे पूरा साउथ वेस्ट विंड्स होती है, जो सदर्न इंडियन ओशन के ऊपर से मॉइस्चर लेके आके बहुत बारिश होती है इधर लैंड रीजन में, इसलिए इसको साउथ वेस्ट मानसून बोलते हैं। और नॉर्थ ईस्ट मानसून एक्जैक्टली ऑपोजिट होता है, नॉर्थ ईस्ट विंड्स मिलता है, और जनरली इस समय में बारिश सिर्फ सदर्न पेनिनसुला, सदर्न मोस्ट पार्ट्स में होता है। लेकिन साउथ वेस्ट मानसून के टाइम पर हमें पूरे भारत में अच्छी बारिश मिलती है जून टू सितंबर। और ये जो क्लाइमेट हमारा एग्रीकल्चर एक्टिविटी है भारत में, ये पूरा ये 2 मानसून की बहुत डिपेंड होती है। ये जस्ट एक पिक्चर दिखाती है कि कैसे मानसून नीचे सदर्न साउथ वेस्ट मानसून मई अप्रैल मई से देखिए थोड़ा आगे जैसे नॉर्दर्न पार्ट में मूव करके फिर कैसे विड्रॉवल होता है, ये पिक्चर आप देख सकते हैं। यदि हम लोग मानसून का रेनफॉल पैटर्न देखेंगे, आप देखेंगे कि मैक्सिमम रेनफॉल अलोंग द वेस्ट कोस्ट में होता है, और अलोंग द फुटहिल्स ऑफ हिमालय में होता है, नॉर्थ ईस्ट में होता है, और आप देखेंगे ईस्टर्न पार्ट ऑफ सेंट्रल इंडिया इधर होते हैं। और यदि आप ये रेनफॉल पैटर्न और हमारा ओरोग्राफी कंट्री के ऊपर देखेंगे, आप देखेंगे कि बहुत अच्छी लिंक है। इधर देख लीजिए, ये पूरा वेस्टर्न घाट्स का विंडवर्ड साइड में हमें मैक्सिमम रेनफॉल होता है। ये इसलिए होते हैं कि जो साउथ वेस्ट मानसून विंड्स जो मॉइस्चर लेके आएगा द हिल के ऊपर जब चढ़ेंगे, वो कोल्ड और कूलिंग होता है एयर का, और एक्सपेंड होने के कारण वो क्लाउड फॉर्मेशन होता है, और विंडवर्ड साइड में बहुत बारिश मिलती है। इसलिए वेस्ट कोस्ट में आप देखेंगे बारिश ज्यादा होते हैं। और एस वेस्ट कोस्ट के बाद लीवर्ड साइड में जाते जाते आप देखेंगे ये एरिया में पूरा रिलेटिवली कम बारिश होती है। साउथ ईस्टर्न मोस्ट पार्ट पंबन रीजन बोलते हैं तमिलनाडु का, इधर ऑलमोस्ट बहुत कम बारिश मिलती है, इसको रेन शैडो रीजन बोलते हैं। सिमिलरली आप देखेंगे नॉर्थ वेस्टर्न मोस्ट जो डेजर्ट रीजन में रिलेटिवली कम बारिश होती है। और जो ये एरिया में आप देखेंगे ईस्टर्न पार्ट ऑफ सेंट्रल इंडिया, इधर बारिश इसलिए भी मिलता है कि आप जो लो प्रेशर सिस्टम जो फॉर्म होती है नॉर्दर्न बे ऑफ बंगाल, ये मूव करके इधर लॉट ऑफ बारिश मिल देती है, और मानसून ट्रफ भी इधर एक्टिव होता है मानसून सीजन का टाइम, इसीलिए इधर मैक्सिमम है। और जब मानसून ट्रफ हिमालय रीजन में मूव करेगा, जैसे हम लोग ब्रेक मानसून बोलते हैं, उस समय में क्लोज टू फुट हिल्स में बारिश मिलती है। ये जैसे मैंने बताया, ये बारिश हमें जो मानसून बारिश का एक प्रॉपर्टी है कि ये बहुत स्टेबल और बहुत रेगुलर है। दैट मीन्स 1 जून में ऑलमोस्ट मानसून अप्रोक्सीमेटली अराउंड 1 जून बारिश आती है केरल के ऊपर, और पूरा भारत में 1 महीने के अंदर पूरा जुलाई 8 तक पूरा एडवांस होता है। और ये बारिश ऑलमोस्ट 70 to 90 मेजर एरिया जो कंट्री का एरिया में 70 to 90% एनुअल रेनफॉल का कंट्रीब्यूशन साउथ वेस्ट मानसून के कारण होती है। और 70% ऑफ द ईयर्स हमें बारिश प्लस और माइनस 10% के अंदर मिलता है, इसीलिए बोलते हैं कि स्टेबल है मानसून। और
कभी भी बारिश 70% से कम कभी भी नहीं हुआ है. दैट मीन्स अगेन एटलीस्ट 70% ऑफ द मानसून रेनफॉल इज एश्योर्ड एवरी ईयर. और ये जो रेनफॉल का स्ट्रॉन्ग वेरिएबिलिटी भी होता है. जनरली वेरिएबिलिटी हम लोग इसके लिए बोलते हैं इनहेरेंट फ्लक्चुएशन और नेचुरल वेरिएबिलिटी बोलते हैं मानसून के अंदर. और ये वेरिएबिलिटी डे टू डे वेरिएबिलिटी होता है, विद इन द सीजन में होता है, सीजन टू सीजन दैट इज ईयर टू ईयर वेरिएशन होता है, और इवन लॉन्ग टर्म जैसे डिकेडल वेरिएशन, मल्टी डिकेडल वेरिएशन, जैसे हम लोग वो क्लाइमेट चेंज का बोलते हैं ट्रेंड भी होता है उसमें. तो डिफरेंट काइंड ऑफ वेरिएबिलिटी होता है. और जो बारिश एक सीजन में मिलता है उसको क्लोज रिलेशनशिप है जो एग्रीकल्चरल क्रॉप प्रोडक्शन में कंट्री में, बोथ खरीफ क्रॉप एज वेल एज रबी क्रॉप्स. ये है डिफरेंट टाइम स्केल्स ऑफ मानसून वेरिएबिलिटी. जैसे हम लोगों को 4 विभाग कर सकते हैं. ये एक है मानसून वेदर, दूसरा है इंट्रा सीजनल वेरिएबिलिटी, तीसरा है इंट्रा एनुअल वेरिएबिलिटी, और फोर्थ है डिकेडल वेरिएबिलिटी. जैसे हमें सडन चेंजेस होते हैं बारिश में ड्यू टू लो प्रेशर सिस्टम जो मूवमेंट होता है सेंट्रल इंडिया में, इसके वजह से, या कभी कभी आप एडी सर्कुलेशन जो वेस्ट कोस्ट में होता है इसके कारण. फॉर एग्जांपल मुंबई में डेलूज हुआ था 27 जुलाई 2005. लॉट ऑफ बारिश मिला था कंटिन्यूस 48 आवर्स में, बहुत बारिश मिली, और आपने देखा होगा फ्लड सिचुएशन हुआ था. इसके हम लोग बोलते हैं कि मानसून वेदर, एक्चुअली सडन चेंजेस जो होता है. और दूसरा टाइप है डे टू डे वेरिएशन. आप ये देखेंगे 2007 फॉर एग्जांपल, ये जो रेड लाइन है नॉर्मल है, और ये जो डे टू डे वेरिएशन आप देखेंगे कभी कुछ पीरियड में आपको अबव नॉर्मल मिलता है, और कोई डेज में कंटिन्यूसली आपको बिलो नॉर्मल होता है कंट्री एज ए होल, और फिर ज्यादा फिर कम. जब रेनफॉल नॉर्मल से कम होता है जनरली हम लोग वीक मानसून या ब्रेक मानसून बोलते हैं. और जो मानसून रेनफॉल नॉर्मल से ज्यादा होती है आप देखेंगे, जैसे ये कभी कभी कुछ 15 to 20 डेज में, इसको हम लोग एक्टिव मानसून कंडीशन बोलते हैं. सो ये होता है इंट्रा सीजनल वेरिएबिलिटी या डे टू डे वेरिएशन. और इधर आप जो देखेंगे ईयर टू ईयर वेरिएशन, ये बार डायग्राम दिखाता है ईच सीजन 1875 to 2020. आप देखेंगे कभी कभी रेनफॉल जो नॉर्मल 10% से कम होता है, हम लोग बोलते हैं उसको डेफिशिएंट मानसून बोलते हैं. जब 10% से ज्यादा होता है तो हम लोग एक्सेस होता है, अदरवाइज वी कॉल इट इज ए नॉर्मल मानसून. और दूसरा टाइप वेरिएबिलिटी रेनफॉल में होती है आपका डिकेडल वेरिएबिलिटी. आप देखेंगे इधर 81 to 90 फर्स्ट 2 डिकेड में रेनफॉल वाज अबव नॉर्मल, बाद में 3 डिकेड्स बिलो नॉर्मल था, फिर 3 डिकेड्स आप देखेंगे 31 to 60 तक इट वाज अबव नॉर्मल, बाद में ऑलमोस्ट 50 इयर्स हम लोग बिलो नॉर्मल डिकेड में था. और वही मैं दूसरा टाइप ये दिखाया इधर 31 इयर्स में एवरेज वेरिएशन. आप देखेंगे इनिशियल स्टेज में हमें बिलो नॉर्मल एपोक था, बाद में अबव नॉर्मल एपोक हो गया, और बाद में अगेन बिलो नॉर्मल एपोक. और हम लोग एक्सपेक्ट करते हैं ये लाइन जो रेड लाइन है एक्सटेंशन है, जस्ट लाइक काइंड ऑफ प्रेडिक्शन एक्सट्रापोलेशन. ये दिखा रहा है कि 5 to 10 ईयर्स के बाद फिर हम लोग एक बार अबव नॉर्मल एपोक में एंट्री होगा, विच मीन्स दैट मानसून रेनफॉल एक मल्टी डिकेडल वेरिएशन नेचुरली वेरिएबिलिटी है. और कभी कभी आपको डे टू डे वेरिएशन, ये सभी इसका इनहेरेंट वेरिएबिलिटी होता है मानसून का. आप मंथ वाइज में भी देखेंगे, जैसे मैंने सीजन को दिखाया. हाउएवर जो लॉन्ग टर्म ट्रेंड है हमारा मानसून सीजन में ऑलमोस्ट एब्सेंट है. देयर इज नो लॉन्ग टर्म ट्रेंड, इट इज मेनली नेचुरल मल्टी डिकेडल वेरिएशन. यदि हम लोग मंथली रेनफॉल भी देखेंगे, जून या जुलाई में स्लाइट डिक्रीजिंग ट्रेंड है लेकिन सिग्निफिकेंट नहीं है, लेकिन ऑल द 4 अदर 3 months ऑलमोस्ट फ्लैट है. दैट मीन्स देयर इज नो ट्रेंड इन दी ऑल इंडिया रेनफॉल. ये दिखा रहे हैं आपको जो हेवी रेनफॉल रीजन होता है जब मानसून में, ये है आपका सेंट्रल इंडिया, जो इंक्लूडिंग जो महाराष्ट्र से भी आता है. मानसून ट्रफ का एक्टिविटी या
लो प्रेशर सिस्टम के कारण से होती है। और ये जब मानसून ट्रफ रीजन जब क्लोज टू हिमालयन रीजन के पास जाते हैं, व्हेन इट इज ब्रेक मानसून, उस समय में भी हमें हेवी रेनफॉल एक्टिविटी क्लोज टू हिमालयस में होती है। और नॉर्थ ईस्ट में बिकॉज ऑफ ओरोग्राफी और अदर रीजन, जब सिस्टम से भी मूव होता है ओकेशनली तभी भी हेवी रेनफॉल होता है। और वेस्ट कोस्ट में मेनली व्हेन बिकॉज ऑफ आपका जब स्ट्रॉन्ग विंड्स आकर के वेस्ट कोस्ट में वेस्टर्न घाट्स में हिट होता है, हमें हेवी रेनफॉल मिलता है। ये मैं साउथ सेंट्रल इंडिया जो जिसमें महाराष्ट्र भी आता है, यदि हम लोग ट्रेंड देखेंगे, ये देखा है कि देयर इज एन इंक्रीजिंग ट्रेंड इन बोथ द फ्रीक्वेंसी एंड इंटेंसिटी ऑफ हेवी रेनफॉल ओवर साउथ सेंट्रल इंडिया इन रिसेंट ईयर्स। पर्टिकुलरली आप देखेंगे ये पर्टिकुलरली इंक्रीजिंग ट्रेंड है इंटेंसिटी में। सिमिलरली ये आपका जो फ्रीक्वेंसी में पर्टिकुलरली हेवी रेनफॉल मोर देन 10 सेंटीमीटर and more than 15 centimeter, which means that the central India including Maharashtra there is a आप देखेंगे कि there is an increasing trend in the heavy rainfall। यदि आप वेस्ट कोस्ट में जाएंगे, आप देखेंगे कि इंटेंसिटी में थोड़ा स्लाइटली डिक्रीसिंग ट्रेंड है, लेकिन आपका फ्रीक्वेंसी में इंक्रीसिंग ट्रेंड होता है। दैट मीन्स देयर इज अ फ्रीक्वेंट हेवी रेनफॉल इवेंट्स होता है, लेकिन इंटेंसिटी इतना जैसे हम लोग सेंट्रल इंडिया में देखा है वैसे इंटेंसिटी में इंक्रीज नहीं देखा है। नहीं तो ये बोल सकते हैं कि स्लाइट डिक्रीसिंग ट्रेंड है इंटेंसिटी। अभी कमिंग टू महाराष्ट्र, ये है क्लाइमेटोलॉजी। आप जैसे मैंने दिखाया था अर्लियर ऑल्सो, वेस्ट कोस्ट में रिलेटिवली ज्यादा बारिश मिलती है। आप एक्सेस रेन मोर रेनफॉल हियर, गुड रेनफॉल, एंड एज यू गो टू विंडवर्ड साइड ऑफ द वेस्टर्न घाट्स रिलेटिवली बारिश कम होती है। फिर विदर्भा ये रीजन में रिलेट अगेन देयर इज इंक्रीज इन रेनफॉल, particularly because of system which are coming from eastern side, it is giving a good rainfall। आप देखेंगे पूना में आपको मानसून सीजन में अराउंड 90 सेंटीमीटर का बारिश मिलते हैं पूना डिस्ट्रिक्ट में, ऐसा हो। एंड दिस इज जस्ट टू मैं अभी आपको दिखाऊंगा 4 सब डिविजन्स महाराष्ट्र का कैसे रेनफॉल वेरिएबिलिटी है ये रीजन में। ये कोंकण एंड गोवा में है। आप डे टू डे वेरिएशन, आप नहीं ईयर टू ईयर वेरिएशन देखेंगे। रिसेंट ईयर्स में आप देखेंगे कि देयर इज अ इंक्रीज इन द रेनफॉल एक्टिविटी एंड स्लाइट इंक्रीजिंग ट्रेंड आल्सो इज सीन इन द सीजनल रेनफॉल ओवर कोंकण एंड गोवा ड्यूरिंग particularly in the recent period। इन द डिकेडल वेरिएशन में आप देखेंगे इनिशियल अप टू 30th, जैसे इंडिया का बारिश में था, टोटल कंट्री एज अ होल कम बारिश मिलती थी, बाद में इंक्रीज हुआ, एंड देन अगेन 71 टू 2000 तक कम था, बट लेकिन इन लास्ट 20 years इट इज रिलेटिवली मोर देन नॉर्मल बारिश मिल रही है। पर्टिकुलरली 2011 से 2020 तक रिलेटिवली ज्यादा बारिश मिला है कोंकण और गोवा में। और ये है 31 years मूविंग एवरेज। ये भी दिखा रहा है कि इसको भी एपोकल वेरिएशन है। दैट मीन्स दैट देयर इज अ नेचुरल वेरिएबिलिटी है। हम लोग अर्लियर बिटवीन 71 टू 2000 तक बिलो नॉर्मल एपोक में था। अभी हम लोग स्लोली कोंकण एंड गोवा में अबव नॉर्मल एपोक में जा रहे हैं। दिस इज अबाउट मध्य महाराष्ट्र, जिधर पूना भी इंक्लूड होता है। आप अगेन देखेंगे there is a slight increase in the rainfall activity in the recent years, and आप देखेंगे recent last 3 decades में above normal rainfall activity है। In fact I can say from 31 itself there is a above normal rainfall activity except one decade 81 1990। otherwise Madhya Maharashtra there is always has been above normal except early 30 years। Same thing is reflected in the epochal variation। हम लोग almost in the मध्य महाराष्ट्र in the above normal epoch में हमने फील भी किया होगा। पूना में भी last several years we have been continuously getting relatively above normal rainfall except during the 2015-14 जब all over the country there was a relatively deficient rainfall was there। Now coming to Marathwada, आप देखेंगे there is not much trend but large variability है, ईयर टू ईयर वेरिएबिलिटी।
डिकेडल वेरिएबिलिटी भी बहुत ज्यादा है इधर। जैसे आप मल्टी डिकेडल वेरिएबिलिटी नहीं देखते हैं, लॉट ऑफ डिकेडल, डिकेड टू डिकेड ज्यादा वेरिएशन होता है। और जब हम लोग एपोकल वेरिएशन देखेंगे मराठवाड़ा में, वी आर पासिंग थ्रू रिलेटिवली लेस रेनफॉल एंड इट इज लाइकली टू कंटिन्यू इन द नेक्स्ट फ्यू मोर ईयर्स। अभी जो इंक्रीज होगा वो ट्रेंड नहीं देख रहा है, बट लेकिन आप लॉन्ग टर्म ट्रेंड देखेंगे, देयर इज नो ट्रेंड, क्लाइमेट चेंज रेनफॉल का ट्रेंड नहीं है। और कमिंग टू विदर्भा, अगेन आप देखेंगे देयर इज ऑलमोस्ट नो लॉन्ग टर्म ट्रेंड, बट डिकेडल वेरिएशन है। लेकिन रिसेंट डिकेड में भी आप देखेंगे कि ऑलमोस्ट क्लोज टू नॉर्मल, दैट इज ऑल्सो रिफ्लेक्टेड इन द एपोकल variation of the Vidarbha rainfall. Coming to district wise rainfall trend, मैंने 3 पीरियड करके दिखाया है, 1901 to 2019 फुल पीरियड, और अप टू 1970 and then 71 to 2019. This is just to show that 71 के बाद जनरली हम लोग बोलते हैं इंडस्ट्रियल एरा शुरू हुआ था, क्लाइमेट चेंज इज ऑब्जर्व्ड ड्यूरिंग दैट पीरियड। यदि आप देखेंगे ऑलमोस्ट इन ऑल पीरियड आप देखेंगे वेस्ट कोस्ट में जनरली इंक्रीजिंग ट्रेंड है, बारिश का इंक्रीजिंग ट्रेंड है। लेकिन इंटीरियर पार्ट में आप जब जाएंगे आप देखेंगे इन द टोटल पीरियड में सम ऑफ द डिस्ट्रिक्ट हैविंग सिग्निफिकेंट डिक्रीजिंग ट्रेंड, बट अदरवाइज none of the district, particularly in the recent district, though you have got decreasing trend, this red line, but they are not significant. So therefore in Maharashtra mainly either it is close to trend is almost flat, or in the west coast there is a relatively increasing trend. So that is what is being observed. यदि हम लोग heavy rainfall का trend देखते हैं, this is actually moderate rainfall up to 5 centimeter, 5 to 10 centimeter, or heavy rainfall means more than 10 centimeter rainfall activity. यदि आप heavy rainfall का देखेंगे in the first period 1901 to 70 as well as in recent period, particular recent period, there is a increasing trend है। even जो decreasing trend देखा था in the initial up to 70 years, that is being absent. Now mostly in the west coast district में सभी increasing heavy rainfall events are increasing, including Mumbai etc. But in the interior part there is slight insignificant increase, or you can say that there is not much trend is being seen in the heavy rainfall, though slight increasing trend is seen in most of the district of interior part. Now that I have discussed about general features of the rainfall, मैं इस साल के बारे में थोड़ा आपके पास डाटा रखूंगा। उसके पहले मैं जस्ट 2020 के बारे में डिस्कस करने से पहले ये है, हम लोग जो ऑनसेट नॉर्मल डेट्स के जो डेट निकाला था इस बार अप्रैल में हमने पब्लिश किया था, क्योंकि अब तक लास्ट ईयर तक हम लोग यूज कर रहे थे 190140 का जो नॉर्मल यूज कर रहे थे। अभी हमने 61/2019 का डाटा के यूज करके रिसेंटली ओनली ये पूरा नया नॉर्मल डेट्स निकाला था। इसके हिसाब से केरल में एज यूजुअल 1 जून जैसे पहले था, ऑलमोस्ट 1 जून के आसपास ऑनसेट होता है, दिस इज द नॉर्मल ऑनसेट, और ये ओल्ड ऑनसेट डेट है। अंडमान सी में स्लाइट डिले है, लेकिन केरल में पहुंचते पहुंचते ऑलमोस्ट पहले जैसे 1 जून के आसपास में होता है ऑनसेट। इसके बाद अप टू नॉर्थ वेस्ट तक स्लाइट डिले इज सीन, 3 to 7 days का डिले इज सीन अप टू हियर, बट उसके बाद में जो प्रोग्रेस होता है मानसून का मच फास्टर है। अभी आप देखेंगे एज पर द न्यू डाटा 8 जुलाई तक मानसून कवर होती है इस पार्ट में, नॉर्थ वेस्ट इंडिया में। ओके, कमिंग टू हमारा जो इंपॉर्टेंट स्टेशंस है महाराष्ट्र का, आप देखेंगे पूना में अर्लियर डेट्स के हिसाब से 8 जून था, एज ऑफ न्यू डेट इट इज 10th जून। दैट मीन्स 2 दिन का डिले होता है नॉर्मल ऑनसेट में। और मुंबई में 1 दिन का, ऑलमोस्ट सिमिलर, देयर इज नॉट मच चेंज फ्रॉम अर्लियर। और नागपुर में अर्लियर इट वाज 9th जून, लेकिन अभी प्रेजेंट
ये है 16th जून. दैट मीन्स एज यू प्रोग्रेस टुवर्ड्स द नॉर्थ, वो मानसून जो ऑनसेट होने का स्लाइट मोर डिले है. लेकिन जब विड्रॉवल है, आप देखेंगे विड्रॉवल एज पर अर्लियर 1 सितंबर से विड्रॉवल होता था, लेकिन एज पर द न्यू डेट विड्रॉवल इज वेरी मच डिलेड, 17 days डिले. इट इज डिले स्टार्ट्स ओनली 17th सितंबर. ये साल में है तो 28 के बाद ही विड्रॉवल शुरू हुआ था. दैट मीन्स दैट यू सी दैट इन द नॉर्थ वेस्ट इंडिया मानसून का जो पीरियड ना, जब मानसून एक्टिविटी है ज्यादा पीरियड के लिए होता है. इसलिए ये भी देखा हुआ है कि रिसेंट ईयर्स में देयर इज अ इंक्रीजिंग रेनफॉल ट्रेंड ओवर नॉर्थ वेस्टर्न पार्ट. वेर इज आप एज यू कम स्लोली, इवन जो महाराष्ट्र में भी आप देखेंगे देयर इज स्लाइट डिले इन द विड्रॉवल. एंड हाउएवर कमिंग टू सदर्न पेनिनसुला ऑलमोस्ट 15 अक्टूबर तक ये पूरा विड्रॉवल कवर होता है. और 15th अक्टूबर के बाद साउथ वेस्ट मानसून इज ट्रांसफॉर्म्ड इनटू नॉर्थ ईस्ट मानसून. यदि हम लोग इंपॉर्टेंट महाराष्ट्र स्टेशंस के देखेंगे, पूना के लिए अभी विड्रॉवल डेट है 9th अक्टूबर. एक्चुअली आज विड्रॉवल इस साल में होना चाहिए था, लेकिन आप जैसे सुना होगा लो प्रेशर सिस्टम फॉर्म हुआ है अंडमान सी में, और ये डिप्रेशन फॉर्म होके अराउंड 11th अक्टूबर उड़ीसा में क्रॉस होगा. इसीलिए नेक्स्ट 3-4 days हमें बारिश मिलने का संकेत है. इसलिए पूना में विड्रॉवल अभी डिले होगा. अर्लियर नॉर्मल डेट था 30th सितंबर. और मुंबई में आप देखेंगे करंटली 8 अक्टूबर है नॉर्मल डेट. अर्लियर इट वाज 29. दैट मीन्स विड्रॉवल ऑल्सो हैज बीन डिलेड. एंड नागपुर में आप देखेंगे 7th अक्टूबर इन प्लेस ऑफ 3rd अक्टूबर, विच मीन्स दैट इन एज ए होल देयर इज अ 3 to 7 days का आप देखेंगे डिले है विड्रॉवल में. सो एज सच number of days of monsoon rainfall has not much changed over Maharashtra, only there is a slight shift hai. So therefore jo agriculture activity mein bhi there can be slight shift because monsoon coming slightly delayed and withdrawing slightly delayed. So slight shift ho sakta hai. Now coming to this year, aap dekhenge monsoon almost 1st June almost normal date mein केरल में आया था. उसके बाद एसोसिएटेड विथ निसर्ग साइक्लोन, उसके बाद स्लाइट डिले हो गया क्योंकि निसर्ग वीक होते तक मानसून फ्लो अंदर आ नहीं सकता था. लेकिन महाराष्ट्र में ऑलमोस्ट नॉर्मल डेट के आसपास मानसून प्रोग्रेस हुआ. और कमिंग टू विड्रॉवल डेट, जैसे मैंने बताया था पहले 28 अक्टूबर को विड्रॉवल नॉर्थ वेस्ट इंडिया से शुरू हो गया था, लेकिन अभी गुजरात तक विड्रॉवल हो गया है. इधर ऑलमोस्ट ये पूरा नॉर्थ वेस्ट इंडिया में भी ड्राई वेदर है. लेकिन मैंने जैसे बताया बिकॉज ऑफ डिप्रेशन लाइकली टू क्रॉस ओडिशा और ये जो नॉर्थ आंध्र प्रदेश, देयर इज पॉसिबिलिटी ऑफ सम रेनफॉल एक्टिविटी ओवर महाराष्ट्र नेक्स्ट 3-4 days. देयरफॉर द विड्रॉवल ओवर महाराष्ट्र कैन बी डिलेड फर्दर. कमिंग टू रेनफॉल डिस्ट्रीब्यूशन, जैसे हमने बताया था टोटल रेनफॉल इस बार 109% कंट्री एज ए होल. अगस्त में रिकॉर्ड रेनफॉल मिला 27%. 1926 के बाद दिस इज द फर्स्ट हाईएस्ट रेनफॉल इन अगस्त. बट जुलाई में रिलेटिवली कम बारिश हुई, ऑलमोस्ट 9% की कम बारिश हुई. जून में हमें ऑलमोस्ट 18% ज्यादा बारिश मिली. सितंबर में 9% ज्यादा बारिश मिली. सो एक्सेप्ट फॉर जुलाई मोस्ट ऑफ द अदर ऑल द 3 other 3 months कंट्री एज ए होल अच्छा बारिश मिली हमें, मोर देन नॉर्मल. हाउएवर आप देखेंगे ये जो JNK, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड एंड वेस्ट यूपी, ये रीजन में थोड़ा बारिश कम होने के वजह से नॉर्थ वेस्ट इंडिया एज ए होल हमें बिलो नॉर्मल रेनफॉल मिला. लेकिन साउथ पेनिनसुला और सेंट्रल इंडिया इंक्लूडिंग महाराष्ट्र वी गॉट अ वेरी गुड रेनफॉल. आप देखेंगे विदर्भ में -10 था, लेकिन ऑल अदर 3 सब डिविजन कोंकण एंड गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, वी गॉट ऑलमोस्ट मोर देन 20%. बहुत अच्छी बारिश मिली है इस बार.
और यदि हम लोग जस्ट कंपेयर करेंगे इस साल का रेनफॉल कंपेयर टू अर्लियर, लास्ट ईयर भी हमें अच्छी बारिश मिली थी. सो दिस इज द फर्स्ट टाइम टू कंसेक्यूटिव वी गॉट अ गुड रेनफॉल आफ्टर. आप देखेंगे 55-58 के बारे में बाद में हमें कंटिन्यूस रेनफॉल अभी मिला है. देखेंगे ये पीरियड में दो बार कंटिन्यूस अबव नॉर्मल रेनफॉल मिला था. सो उसके बाद दिस इज द फर्स्ट टाइम वी हैव गॉट ए good 2 years. So this can be also an indication that we may are moving towards a above normal epoch जाने का कुछ संकेत होता होगा. So this is what it is shown. So this is showing the 31 years epochal variation is indicating after few years we are likely to move into above normal. Maybe these 2 years, last 2 years का above normal rainfall may be an indication of that we are moving towards an above normal epoch. Now coming to heavy rainfall events, जैसे मैंने पहले भी बताया था, जनरली हेवी रेनफॉल इवेंट ये सेंट्रल इंडिया में होता है बिकॉज ऑफ मानसून ट्रफ एक्टिविटी एंड लो प्रेशर सिस्टम. इस साल भी हमें बहुत अच्छी हेवी रेनफॉल इवेंट्स मिला एंड अलोंग द वेस्ट कोस्ट ऑल थ्रू आउट, पर्टिकुलरली मुंबई ये जगह में many occasions we got above normal heavy rainfall and extremely heavy rainfall events आप देखेंगे ये एरिया में and along the Himalayas. So this is a general following the pattern of normal pattern, the region which are getting heavy rainfall event. This year also same was the aspect. And coming to 4 homogeneous regions day to day variation, मैं सिर्फ central India का discuss करूंगा where we had Maharashtra also comes into there. आप देखेंगे जुलाई में generally most of the days of July we had a below normal epoch and early part of September, but otherwise mostly day to day rainfall, particularly all the days of August, most of the days of August we had a above normal rainfall every day over central India. Now coming to Maharashtra, आप देखेंगे सिर्फ 3 डिस्ट्रिक्ट अमरावती -20, अकोला -27 and Yavatmal -24. Otherwise all other districts we got a normal or above normal rainfall. That means even spatial distribution of rainfall over entire Maharashtra was really good during this monsoon season. This is just showing day-to-day variation. So we are seeing that there are a strong day-to-day variation was there in all the subdivisions during the 2020. Now coming to last 2 slides of mine, जैसे मैंने बताया हम लोग रेनफॉल occurring there is a lot of variability है, तो कैसे हम लोग प्रेडिक्ट करते हैं? We have been working last 10 to 15 years under monsoon mission project. Ministry of Earth Science जब से establish हुआ था with the leadership of Indian Institute of Tropical Meteorology and the help of many other organizations under MOES and international organization like NOAA and other organization. We have been developing several models for several predicting monsoon rainfall at different spatial range, like short and medium range, extended range. Short and medium range means up to 10 days ka 11 days to 30 days extended, and 31 days to 1 season or up to 2 years generally long range bolte hain. Even we have got a model for climate projections, CCCR of group of IITM ये मॉडल डेवलपमेंट हुआ है एंड पहली बार 6th असेसमेंट रिपोर्ट में भारत का ये मॉडल का रिजल्ट भी गया है. एक्चुअली IPCC AR16 रिपोर्ट में गया है ऑलरेडी. और आप देखेंगे एयर पोल्यूशन के लिए प्रेडिक्शन मॉडल डेवलप हुआ है, फॉग के लिए दिल्ली का और नॉर्थ पर्टिकुलरली दिल्ली where lot of एरोड्रम में lot of एविएशन एक्टिविटी है, उधर फॉग का प्रॉब्लम है. तो इसलिए फॉग के लिए every 36 hours forecast 33 मीटर रेजोल्यूशन में है और 48 hours forecast के लिए रीजनल मॉडल डेवलप हुआ है 1.45 किलोमीटर रेजोल्यूशन में एंड सिमिलरली 4 किलोमीटर मॉडल है. 12 किलोमीटर ग्लोबल मॉडल 10 डेज फोरकास्ट में आप जैसे हेवी रेनफॉल इवेंट्स जैसे हम लोग मुंबई में प्रेडिक्ट करते हैं या साइक्लोन ट्रैक फोरकास्ट करते हैं निसर्ग और एम्फन, ये सभी ये मॉडल डेवलपमेंट के कारण में हुआ है और बहुत अच्छा गुड क्वालिटी एक्यूरेसी से ये मॉडल फोरकास्ट देते हैं. पर्टिकुलरली अप टू 3 to 5 days इस मॉडल का बहुत है.
और एनसेम्बल प्रेडिक्शन सिस्टम भी है फॉर प्रोबेबिलिटी फोरकास्ट के लिए, जीएफएस मॉडल, एंड रीजनल एनसीएमआरडब्ल्यूएफ भी सिमिलर मॉडल्स आर डेवलपिंग, लेकिन विथ अ डिफरेंट फ्रेमवर्क। और एक्सटेंडेड और सीजनल रेंज के लिए हम लोग कपल्ड मॉडल फोरकास्ट यूज करते हैं, एंड अदर शॉर्ट रेंज एंड मीडियम रेंज मेनली एटमॉस्फेरिक मॉडल। एंड जैसे मैंने बताया फॉर क्लाइमेट चेंज प्रोजेक्शन के लिए अर्थ सिस्टम मॉडल्स आर बीइंग यूज्ड। जस्ट टू शो कैसे एक फोरकास्ट जनरेट करते हैं ये मॉडल। जनरली हम लोग एवरी डे वी टेक सरफेस ऑब्जर्वेशन ओवर लैंड, जो ऑब्जर्वेटरी में है या ऑटोमेटिक ऑब्जर्वेशन है, AWS से ARG से ऑब्जर्वेशन होता है, और शिप ऑब्जर्वेशन बाय शिप या बुइज डाटा, और सिमिलरली आपको रिमोट सेंसिंग जैसे बोलते हैं DWR, और अपर एयर डाटा, रेडियो सोंडे डाटा, और जो एयरक्राफ्ट से जो ऑब्जर्वेशन मिलता है या सैटेलाइट से बोथ जियो स्टेशनरी और पोलर ऑर्बिटिंग, ये सभी ऑब्जर्वेशन फ्रॉम द एंटायर ग्लोब में as soon as observation is taken, that is brought by very designated telecommunication system का ये पूरा global system है ये under WMO। so इसके कारण within short period all the data comes to our Delhi IMD, and this is get processed and quality controlled, this observation. And then main idea to take observation is that to run a model you need a three-dimensional picture of the climate system, both atmosphere and ocean. Then only you can run a model. So main taking observation at a different level and upper air and with the radar data, ये main aim है to prepare a three-dimensional picture. Then using data assimilation हम लोग initial condition prepare करते हैं और इसको very state of the art dynamical models में input देते हैं, और उसका जो data मिलेगा पोस्ट प्रोसेसिंग करना पड़ता है। ये सभी मैंने बोला आपको एक फ्यू मिनट्स में मैंने एक्सप्लेन किया, लेकिन ये सभी प्रोसेस करने के लिए इतना फ्यू मिनट्स में यू नीड अ लार्ज कंप्यूटिंग सिस्टम। विदाउट लार्ज कंप्यूटिंग सिस्टम इतना काम इतना फास्ट में कर नहीं पाएंगे, इसलिए मिनिस्ट्री ने अभी हाई पावर कंप्यूटिंग सिस्टम बहुत पूना में और दिल्ली में इंस्टॉल किया हुआ है। ये जो प्रत्युष है 4.0 पेटाफ्लॉप्स इंस्टॉल हुआ है IITM में, और मिहिर NCMRWF में है, और हमें ऑलरेडी जो हम लोग 2013 में जो इंस्टॉल हुआ था HPCS वो भी है। सो टुगेदर हमें अभी 8.0 पेटाफ्लॉप का फैसिलिटी है। सो इसके वजह से हमें ये मॉडल सभी रन करके फोरकास्ट राइट टाइम में और एक्यूरेट फोरकास्ट देने का ये मिला है एक्चुअली विद द सपोर्ट ऑफ गवर्नमेंट। नाउ वी आर ऑल्सो ट्राइंग टू फर्दर इंप्रूव, क्योंकि आपको यदि इंप्रूव करना है फोरकास्ट, मॉडल्स हैज टू बी मोर हायर रेजोल्यूशन मॉडल हैज टू बी रन, एंड फॉर दैट यू नीड अ मोर हाई performance computing system. So ministry is working on that. We can expect next 2-3 years further fast computer will be coming. Again we are lucky that this system will be coming in Pune only. तो आपको ये जो पूरा मॉडल आउटपुट है आपको IMD वेबसाइट mausam.imd.gov.in में आपको मिल सकता है। शॉर्ट रेंज, एक्सटेंडेड रेंज और सीजनल, ये सभी आपको along with many other information, satellite, ये सभी आपको मिल सकता है। and you can also use mobile app by released by IMD and IITM. मेघदूत है, मेघदूत एप्लीकेशन आपको क्रिटिकल इंफॉर्मेशन फार्मर्स के लिए हेल्प करते हैं। जो फार्मर जो रजिस्टर करते हैं उनका इंफॉर्मेशन एग्रीकल्चर हेल्प करने के लिए उनका जो भी एडवाइजरी है ये सभी पहुंचता है थ्रू मेघदूत। एंड मौसम आपको ऑब्जर्व्ड वेदर, फोरकास्ट, रडार इमेज, ये सभी आपको इमीडिएटली मिल सकता है यदि आप ये मौसम आपका मोबाइल में इंप्लीमेंट करते हैं। और ये दामिनी मोबाइल ऐप है, IITM ने डेवलप किया हुआ। ये आपको आपका जो लोकेशन यदि आप फिक्स करते हैं उसका 20 to 40 किलोमीटर के अराउंड में लाइटनिंग होता है, उसका अलर्ट आपको मिलेगा। So I think with this I have completed. I just thank the organizers for giving me an opportunity to present. Thank you. Yeah. Abhijit. Thank you. Thank you, Dr. Pai.
थैंक यू फॉर अ वेरी गुड प्रेजेंटेशन। एक्चुअली इस प्रेजेंटेशन के कारण मतलब बहुत से पॉइंट्स कवर हुए हैं। फॉर एग्जांपल मतलब किस तरह से 2020 में रेन हुआ है, मानसून का परफॉर्मेंस क्या रहा है। एट द सेम टाइम जो शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म ट्रेंड है, स्पेशली पीपल आर कंसर्न अबाउट महाराष्ट्र, दिस ऑडियंस इज अबाउट कंसर्न अबाउट महाराष्ट्र। तो महाराष्ट्र में क्या हो रहा है, क्या होने जा रहा है, दैट वाज वेरी इंटरेस्टिंग। कोकण गोवा में इंक्रीजिंग एपॉक में हम हैं, मध्य महाराष्ट्र में बढ़ रहा है रेन, बट मराठवाड़ा के लिए फॉर नेक्स्ट फ्यू इयर्स थोड़ी चिंता की बात है क्योंकि थोड़ा लो रेन होगा। सो ऑल दीज इनसाइट्स वेर वेरी वेरी इंपॉर्टेंट। मुझे ज्यादा इंटरेस्टिंग चीज ये लगी सर कि आपने जो बताया कि ऑनसेट और विड्रॉल, क्योंकि मानसून महाराष्ट्र में कब पहुंचता है और कब महाराष्ट्र से जाता है, इसके लिए इसके बारे में सबके मन में उत्सुकता होती है। एवरीबडी इज क्यूरियस अबाउट दैट। और उसके स्पेशली विड्रॉल के इतने बड़े चेंजेस हुए कि जो पहले सितंबर एंड में पुणे से जो मानसून चले जाता था, वो अब ऑलमोस्ट 8-9 दिन देरी से जाता है, ऐसे ही महाराष्ट्र के बाकी शहरों में। सो दैट वाज वेरी इंटरेस्टिंग। बाद में क्वेश्चन आंसर सेशन में लोग इसके बारे में क्वेश्चन पूछेंगे, क्वेश्चन कुछ आए भी आहे फॉर व्ह्यूअर जो देख रहे हैं, सगळे जे पाहत आहेत त्यांच्यासाठी, की आपण आता डॉक्टर कुलकर्णी यांचं प्रेझेंटेशन होईल, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर साठी हे करणार। ज्यांना प्रश्न असतील त्यांनी जे आपल्याकडे झूम वर जॉईन झालेले आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये त्यांचे प्रश्न विचारावेत, आणि जे फेसबुकवर हा कार्यक्रम पाहतायत त्यांनी त्यांच्या कॉमेंट्स मध्ये हे प्रश्न विचारावेत। आपल्याकडे भोवतालचे व्हॉलंटियर्स हे प्रश्न श्रोत्यांपर्यंत पोहोचवतील। डॉक्टर कुलकर्णी यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन मांडावं। विशेषतः ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत त्या शक्यतो त्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशा प्रकारे जर पाहिलं तर आपल्याला पुढे क्वेश्चन आन्सरला आणि चर्चा करण्यासाठी जास्त वेळ राहील। डॉक्टर कुलकर्णी। धन्यवाद अभिजित आणि सगळ्यांना नमस्कार। लोकांच्या मनात एक प्रश्न आहे, माझं सगळ्यांना स्क्रीन शेअर हे केलेलं सर अजून नाही दिसत आहे। एक मिनिट, हो दिसतोय का? नाही, नॉट येट। नाही का? बरं एक मिनिट, मी परत शेअर स्क्रीनला जातो। सर झूम वरती खाली बॉटमला शेअर स्क्रीन असं ग्रीन बटन दिसेल तुम्हाला। नाही, माझं काय झालं, मी बाहेरच आलो एकदम असं मला वाटतं। ओके ओके, परत हे करतो। शतक्षी तुझ्या इथून शेअर करता येईल का? हो माझ्या इथून पण करता येईल। एक मिनिट। दरम्यानच्या काळात सर्व श्रोत्यांसाठी आपण डॉक्टर पै यांचं प्रेझेंटेशन ऐकलं, याच्यानंतर डॉक्टर कुलकर्णी त्यांचं प्रेझेंटेशन मांडतील। मुख्यतः जे प्रश्न आपले आहेत हे मान्सून बद्दल येत आहेत, पावसाबद्दल येत आहेत, पण त्याच्यात नेमके बदल काय झालेले आहेत हा आजचा विषय। त्याच्या अनुषंगाने आले तर आपल्याला खूप जाणून घेता येईल, कारण जनरल पावसाबद्दल, पावसावर काय काय घटकांचा परिणाम होतो या गोष्टी आपण इतर वेळी जाणून घेतोच, पण आज मुख्यतः हे दोन वक्ते आहेत, त्यांचा या सगळ्या मान्सूनच्या बदलांच्या संदर्भात चांगला अभ्यास आहे, चांगलं वाचन आहे, चांगलं निरीक्षण आहे। प्रत्यक्ष त्या विभागात त्यांनी मोठं कामही केलेलं आहे। डॉक्टर कुलकर्णी यांनी IITM मध्ये आणि डॉक्टर पै हे आता याच्यामध्ये पुणे वेधशाळेमध्ये कार्यरत आहेत, आणि मान्सूनचा जो दीर्घकालीन अंदाज दिला जातो त्याच्यामध्ये तेच संपूर्ण भारताचा अंदाज देतात, त्यांची टीम देते। त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। मग कुलकर्णी सर शतक्षीला करू देत का? नाही थांबा, माझं हे दिसत नाहीये। माझं हे शेअर केलेलं तुम्ही सर झूमच्या विंडोवर आला ना की खाली बॉटमला ग्रीन मध्ये शेअर स्क्रीन आहे। नाही, झूमची विंडोज माझी हे झालेली आहे। मग कम्प्युटरच्या एकदम बॉटमला खाली तुम्हाला झूमची ब्लू कलरचा आयकॉन दिसतोय का? एक मिनिट। हो,
किंवा कंट्रोल टॅब हे दोन्ही बटन एकत्र दाबून बघा एकदा सर. कंट्रोल आणि टॅब. कंट्रोल आणि टॅब नसतं सर एस्केप काम खाली करू बटन. शकतो. केलं हा आलं नाही आलं पण हे नाही आलं मला तर मगाशी आलेला. आप आपका माउस लेके जाओ नीचे, माउस लेके जाओ, आपको देखेंगे. माउस नीचे लेके जाओ. नहीं है ना. नीचे लेके जाने से शेयर स्क्रीन देखेंगे. शेयर स्क्रीन लेके जाओ. sometime back अभी किधर गया. मेरा प्रेजेंटेशन आ रहा है. सर नाहीतर मग हिला शताक्षीला शेअर करू द्यात का आपण, तसं तुमचं प्रेझेंटेशन सेव्ह करून ठेवलेलं आहे. बरं चालेल चालेल. ते स्क्रीनवर दिसेल त्यानुसार हे कर. शताक्षी तू शेअर कर. हो हो मी बोलत राहतो. चालेल. येस. हा सर तुम्हाला दिसतंय ना? मला नाही दिसत. ओके एक मिनिट मी हे करतो परत झूमला जॉईन होतो पहिल्यापासूनच. हो चालेल सर तसं करा. अभिजित सर तोपर्यंत तुम्ही तोवर आपण तोपर्यंत चर्चा करा. झूमची शताक्षी लिंक पाठवते का? मग मी क्लिक करून हे करतो मग जॉईन होतो. हो सर हो मी पाठवते. मेलवर पाठव सर. हा मेलवर पाठव. तोपर्यंत तोवर आपण डॉक्टर पै यांच्याशी चर्चा करूयात. डॉक्टर पै, देर आर फ्यू क्वेश्चन्स फॉर यू. Yes. Some questions are about the various factors like how El Nino, La Nina has got effect on monsoon. So along with that, वो तो like many people know about that. मगर वो अभी मानसून का ट्रेंड जो है उसमें कुछ चेंजेस लॉन्ग टर्म होते हैं वगैरह, बट वो लॉन्ग टर्म चेंजेस में एल नीनो ला नीना का कुछ उसमें ये होता है क्या, इन्फ्लुएंस होता है क्या? देखिए जनरली जो एलिनो लालिना, एलिनो का ओवरऑल इन मेनी पार्ट्स ऑफ द कंट्री देयर इज अ नेगेटिव कोरिलेशन है. दैट मीन्स जब एलिनो होगा बारिश कम होती है. जैसे हम लोग 215 या 15 में देखा होगा, नहीं तो 2009 में देखा होगा, तो कम बारिश मिलती है. और लालिना में थोड़ा ज्यादा होता है. और जब हमने देखा है इन रिसेंट इयर्स बिकॉज ऑफ ग्लोबल चेंज देयर इज मोर फ्रीक्वेंट होता है, तो नेचुरली उसका इम्पैक्ट में भी इम्पैक्ट ऑल्सो विल बी रेनफॉल. देयर विल बी इम्पैक्ट ऑन रेनफॉल. हाउएवर विद इन द रेनफॉल इटसेल्फ उसमें एक नेचुरल वेरिएबिलिटी है, जैसे मैंने दिखाया आपको, डिकेडल वेरिएबिलिटी है. तो ये पूरा एलिनो का, डिकेडल वेरिएबिलिटी का, क्लाइमेट चेंज का, इसका सब टुगेदर इम्पैक्ट होगा और नेट रिजल्ट विल बी इन द रेनफॉल. सो करंटली आपने जैसे मैंने बताया इंडियन रेनफॉल इज गोइंग थ्रू ए बिलो नॉर्मल एपोक. तो जब भी एलिनो होगा देयर इज मोर चांस ऑफ रेनफॉल टू बी बिलो नॉर्मल. वेरिस लालिना का इतना ज्यादा इम्पैक्ट नहीं होता. Okay, so there is another question which is about the causes, possible causes of climate change. मतलब which are possible causes of climate change, and adding to that, are they reversible? And if answer is yes, they are reversible, how much we can reverse them and how can we reverse them? देखिए जैसे सब लोग अभी आजकल स्कूल में भी पढ़ते हैं ग्रीन हाउस गैसेस के बारे में. सो हम लोग जो हम लोग गाड़ी चलाने से, ये सभी जो डीजल पेट्रोल इसका सभी यूज होने से ज्यादा ग्रीन हाउस होता है. नहीं तो राइस फील्ड से मीथेन, ऐसे जो भी ग्रीन हाउस के कारण पूरा टेम्परेचर, दैट इज बाई देयर इज अ, ये जो ग्रीन हाउस है इनका मेनली दे allow the solar radiation to come into the surface, but at the same time they block जो terrestrial radiation जो surface से जो जाता है, इसके वजह से जो blanketing impact होता है ये green house gases से, इसके वजह से temperature बढ़ता है.
एज हमारा जो डेवलपमेंट एक्टिविटी और ग्रीन हाउस गैसेस आर इंक्रीजिंग डे टू डे और ईयर बाय ईयर, slowly the temperature of global temperature also is increasing. However, the problem is that greenhouse gases का जो लाइफ टाइम है एटमोस्फियर में वो बहुत ज्यादा है. Sometimes it may go to 80 years, 100 years, उसका जो potential है. So therefore, even if we try to reduce the greenhouse temporarily, उसका जो impact will remain some more decades actually. Okay, so therefore, even if we try to reduce greenhouse effect, this global warming is likely to continue. तो हम लोगों को ये देखना है कि we should try to reduce at the same time, and similarly we also have to implement, adapt to the global warming. कैसे adapt कर सकते हैं? With better weather prediction, climate prediction, etc. उसका यूज करके जो भी हमको इम्पैक्ट हो सकता है उसमें थोड़ा रिड्यूस करवा सकता है, क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट रिड्यूस करवा सकता है. ओके सर, देयर इज अनदर क्वेश्चन की अभी जो अभिजीत सर एक मिनिट, कुलकर्णी सर तुम्हाला झूम सापडलं का? अच्छा, हो मी आता हे झालेलं आहे त्याला. ओके, शेअर करू का? हा करा. डॉक्टर पै विल Dr. Kulkarni has sorted that problem, so we'll request him to share his screen and start his presentation. बाद में we'll continue this discussion. Please. Okay, share screen. Yes. कुलकर्णी सर तुम्ही एक तुमचा जो दुसरा वाला आहे ना त्याचा म्यूट करा. ओके. राईट. शेअर स्क्रीनला खाली गेलं तर मला ते दिसत नाहीये पॉवर पॉइंट कुठे आहे. तुम्ही पॉवर पॉइंट ओपन केलं का? मगाशी मी केलेलं होतं. परत एकदा चेक करा. ओके. राईट. केलं ओपन मी. येस. दिसते का? आणि आता झूम मध्ये येऊन परत शेअर स्क्रीन करा. आणि शेअर स्क्रीन झालं की तुमचा जो दुसरा डिव्हाइस आहे सर त्याच्यावरती म्यूट करा. मी ओपन केलंय पण तो मला दिसत नाही माझा पॉवर पॉइंट. ओके सर मी इथून प्रेझेंटेशन शेअर करते. तुम्हाला झूम दिसतंय ना आता? हो झूम दिसतंय. हा दुसरा बंद करून द्या. हो मी स्क्रीन शेअर करते मग तुम्ही बोलू शकता स्क्रीन बघून. ओके. आणि मला सांगा कधी चेंज करायची स्लाइड. ओके. हा नमस्कार मित्रांनो. धन्यवाद अभिजित. नमस्कार डॉक्टर पै. लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की मान्सून मध्ये बदल होतोय का? त्याचा काही भाग डॉक्टर पैनी सांगितलेलं आहे ते रिपिटेशन मी करणार नाहीये. पण लोकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत की मान्सून मध्ये खरोखर बदल होतोय का? आणि जर मान्सून मध्ये बदल होत असेल तर त्याचा परिणाम सगळ्यावर होणार आहे. ऍग्रिकल्चर होणार आहे, लाईफस्टाईलवर होणार आहे, आपल्याला ट्रान्सपोर्ट होणार, सगळ्याच गोष्टीवर होणार आहे. तर त्या दृष्टीने आपण बघू की मान्सून मध्ये बदल कसा होतो. तर तशी पुढली स्लाइड घे मला इथं. ही जी स्लाइड आहे यात मान्सूनचा रेनफॉल म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा रेनफॉल 1871 पासून ते 2017 पर्यंत दाखवलेला आहे. आणि नॉर्मल पासून ज्याचं डिपार्चर आहे हे दाखवलेलं आहे. नॉर्मल त्यात घेतलेलं नाहीये. तर आपल्याला दिसतात का काही वर्षी रेनफॉल सरासरीपेक्षा कमी आहे, ते लाल रेगाने दाखवलेलं आहे. काही वेळा रेनफॉल सरासरीपेक्षा जास्त आहे. पण इन जनरल बघितलं, संपूर्ण ट्रेंड अनालिसिस केलं की त्यातला ट्रेंड काढला तर ट्रेंड आहे -0.17 मिलीमीटर पर इयर. अगदी थोडा ट्रेंड आहे.
आणि सांख्यिकी भाषेत बोलायचं किंवा स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत बोलायचं, हा ट्रेंड काही सिग्निफिकंट नाहीये. त्यामुळं जो निगेटिव्ह ट्रेंड आहे तो इनसिग्निफिकंट आहे. नेक्स्ट घे सध्या. आता मगाशी बघितलं ते ऑल इंडिया बेसिसवर बघितलं तर इंडियाचे काही होमोजेनियस रिजन केलेले आहेत रेनफॉलवरनं. तर त्यात आहेत एक हा नॉर्थ वेस्ट इंडिया, म्हणजे त्यात गुजरात, राजस्थान आणि हरियाणा, पंजाब भाग येतो. नंतर वेस्ट सेंट्रल इंडिया, नंतर सेंट्रल ईस्ट इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया, सेंट्रल नॉर्थ ईस्ट इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया आणि पेनिन्सुलर इंडिया, असे 1, 2, 3, 4, 5, 6 भाग केलेले आहेत. आणि त्या भागात कसं रेनफॉल व्हेरिएबिलिटी होते किंवा मान्सूनमध्ये बदल होतोय हे आपण बघू. नेक्स्ट बघू. आता राजस्थान बघितलं म्हणजे वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया, तिथे थोडा पाऊस वाढतोय पण तोही सिग्निफिकंट नाहीये, पण वाढतोय. हा जो अभ्यास केलेला आहे कोटावळे आणि राजीवन यांनी रिसर्च केलेला आहे त्याच्यावर बेस आहे. तर नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये थोडा पाऊस वाढतोय. नेक्स्ट घे. वेस्ट सेंट्रल इंडिया म्हणजे त्यात मध्य प्रदेशचा काही भाग येतो, महाराष्ट्राचे काही येतात, तर तिथेही थोडा पाऊस वाढतोय. म्हणजे ऑल इंडिया पाऊस हा थोडा कमी आहे, 17 मिलीमीटर पर इयर, म्हणजे फारच थोडा कमी आहे. नाहीतर हा पाऊस स्टेबल आहे. पण भारतातले 2 भाग जर बघितले, नॉर्थ वेस्ट इंडिया बघितला आणि वेस्ट सेंट्रल इंडिया बघितला, की ज्यात महाराष्ट्राचा काही भाग आहे आणि मध्य प्रदेश आहे, इथं पाऊस थोडा वाढत चाललेला आहे. नेक्स्ट घे. आता भारताचे 3 होमोजेनियस भाग बघितले, त्यात आहे बिहार. बिहारमध्ये थोडा पाऊस कमी होतोय, डिक्रीजिंग मध्ये. नेक्स्ट. नेक्स्ट. नॉर्थ ईस्ट इंडिया, या आसाम या भागाचा पाऊस थोडा कमी होता. या इथं तुम्हाला या ग्राफमध्ये दिसेल की रिसेंट पिरियड मध्ये पाऊस डिक्रीजिंग होत आहे. ऑल 1980 नंतर पाऊस थोडा त्यात कमी होत चाललेला आहे. नेक्स्ट घे. पेनिन्सुलर इंडिया म्हणजे त्यात कर्नाटक आणि इतर राज्य येतात. मागाशी मी दाखवलेले आहेत ते होमोजेनियस रिजन, तर तिथं थोडा पाऊस इन्क्रीज होतो. नेक्स्ट घे. आता हे झाले भारताचे 5 प्रमुख भागात काय होतं. तर नॉर्थ वेस्ट इंडिया, थोडा पेनिन्सुलर इंडिया, वेस्ट सेंट्रल इंडिया येथे पाऊस थोडा वाढतोय आणि सेंट्रल नॉर्थ ईस्ट इंडिया आणि नॉर्थ ईस्ट इंडिया येथे पाऊस कमी होतोय. म्हणजे काही ठिकाणी पाऊस वाढतोय, काही ठिकाणी कमी होतोय, पण ओव्हरऑल बघितलं तर मान्सून स्टेबल आहे. आणि पाऊस वाढतोय का कमी होतोय हे रिसेंट 30 इयर्स मध्ये सांगितलंय, कारण तो हा जो पिरियड आहे तेव्हा क्लायमेट चेंज 1980 नंतर क्लायमेट चेंज आहे. मध्य महाराष्ट्रात बघितलं तर थोडा वाढतोय पाऊस या रिसेंट पिरियड मध्ये. नेक्स्ट घे. यात विदर्भामध्ये थोडा पाऊस रिसेंट पिरियड मध्ये वाढताना दिसतोय. पण मराठवाडा बघितला. नेक्स्ट घे. मराठवाड्यामध्ये पाऊस थोडा रिसेंट पिरियड मध्ये कमी होत आहे. हे महाराष्ट्रातल्या 4 भागात बघितलं तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थोडा इन्क्रीज आहे, पण तो जो इन्क्रीज आहे आणि मराठवाड्यात डिक्रीज आहे हा सिग्निफिकंट नाहीये. म्हणजे फार थोड्या व्हॅल्यूने तो कमी किंवा जास्त होते. म्हणजे तशी बघितलं तर महाराष्ट्रातला पाऊस हा स्टेबलच आहे. जसा भारतीय किंवा इंडियन रिजनचा पाऊस स्टेबल आहे, तसा महाराष्ट्रातलाही पाऊस स्टेबल होत चाललेला. नेक्स्ट घे. आता इम्पॉर्टंट थिंग आहे की मराठवाड्यात काय, मराठवाड्याचा पाऊस स्लाइटली कमी होत आहे. तर मराठवाड्यात परिस्थिती कशी आहे. तर मराठवाड्यातले आता पावसाळ्यातले 4 महिने बघितले तर काय परिस्थिती आहे. तर जून प्लस जुलै म्हणजे महाराष्ट्रात मान्सूनचा निम्मा भाग
हे मान्सूनचे पहिले 2 महिने, तर थोडा पाऊस मराठवाड्यावर कमी होत चाललेला आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये थोडा वाढतोय रिसेंट पिरियड मध्ये, तसा डिक्रीजिंग आहे. मागच्या वर्षी वाढलेलं या वर्षी वाढलेलं दिसतंय, परंतु जून प्लस जुलै म्हणजे मान्सूनचा निम्मा भाग आणि मान्सूनचा उर्वरित राहिलेला भाग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये थोडा पाऊस कमी होतोय. इंडिव्हिज्युअल मंथ बघितले तरी सप्टेंबर मध्ये मराठवाड्यात पाऊस रिसेंट 30 इयर मध्ये कमी होताना दाखवतोय, म्हणजे 0.48 मिलीमीटर पर इयर हा इतका मराठवाड्यातला कमी होतोय. आणि ऑक्टोबर मध्ये सुद्धा थोडा पाऊस कमी होतोय. म्हणजे मराठवाड्यातला जर बघितला 4 महिने, मराठवाड्यातला टोटल पाऊस हा थोडा कमी होतोय आणि त्यातल्या जून प्लस जुलै अर्ध्या मान्सूनच्या पहिल्या अर्ध्या भागातही थोडा कमी होतोय, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कमी होते आणि इंडिव्हिज्युअल मंथ मधला सप्टेंबर महिना तिथेही थोडा कमी होते आणि ऑक्टोबर मध्ये कमी होते. आमचा रिसेंट अभ्यास आहे. नेक्स्ट बघू. आता पाऊस कमी जास्त होतोय, याला कारण काय आहे? तर ढग कॅटेगरीज करू शकतो. 2 प्रकारचे असतात. एक कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स असतात, म्हणजे वाढतात. असे जेव्हा पाऊस असतात तेव्हा जोराचा, असे जेव्हा ढग असतात तेव्हा जोराचा पाऊस येतो, त्यात विजा चमकतात, गारा होतात, त्याला म्हणतात कन्व्हेक्टिव्ह ढग. एक पिक्चर दाखवले. आणि दुसरा प्रकार असतो तो स्ट्रॅटस क्लाउड, म्हणजे सपाट क्लाउड असतात. ते मुख्यत्वे आपल्याला पाऊस मिळतो तो निम्बो स्ट्रॅटस क्लाउडचा प्रकार आहे. तर ते खूप वाईड स्प्रेड असतात, जवळ 50 ते 100 मैल असे पसरलेले असतात. पण त्यातला रेनफॉल असतो किंवा त्यातनं जो पाऊस पडता असतो तो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. जोराचं वादळ नसतं, वारे नसतात, विजा चमकत नाहीत, गारा पडत नाहीत. साधारण पाऊस हा डेली 5 मिलीमीटर पेक्षा कमी असतो, तासी 5 मिलीमीटर पेक्षा कमी असतो. तर असा जो प्रकार असतो तो अशा प्रकारे स्टडी फ्रॉम क्लाउड्स असतात. तर पाऊस स्टेबल राहिलेला आहे, परंतु पाऊस पडण्यासाठी जे क्लाउड्स असतात त्यात काय फरक झाले आहे काय, तो एक आम्ही अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट. या याच्यात दाखवत आहे की स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड म्हणजे जे असे सपाट क्लाउड असतात, मैलोन मैल पसरलेले असतात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? तर नॉर्थ इंडियात कॉन्ट्रीब्युशन त्याचं 30% आहे. म्हणजे जो पडणारा पाऊस आहे तो कन्व्हेक्टिव्ह ढगापासून जास्त पाऊस पडतो नॉर्थ इंडियात आहे. आणि त्यात इथं का होत आहे की हे स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स हे कमी होत चाललेले दिसतात. म्हणजे तिथं पाऊस आहे, स्टेबल राहिलेला आहे पाऊस. काही ठिकाणी वाढलेला आहे, नॉर्थ वेस्ट इंडियात वाढलेला आहे, सेंट्रल इंडियात थोडा वाढतोय. तो वाढतोय कशामुळे? तर ढगांचा प्रकार बदलत चाललेला आहे. म्हणजे जे स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स आहेत ते कमी होत चाललेले आहेत आणि कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स वाढत चाललेले आहेत. आता कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स वाढत चाललंय म्हणजे पावसाचा प्रकार वाढत चाललाय. जोराचा पाऊस थोड्या वेळात आणि जोराचा पाऊस पडणार आहे. रेनफॉल इव्हेंट्स वाढणार आहे. म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस तेवढाच राहणार आहे, परंतु तो थोड्या काळात तेवढा पडणार आहे. असं उत्तर भारतात आहे, म्हणजे नॉर्थ वेस्ट इंडिया हा जो भाग आहे तिथं पडतोय. आता आपण जर पेनिन्सुलर इंडिया आणि महाराष्ट्रातला भाग बघितला तर इथं पाऊस जास्त स्ट्रॅटिफॉर्म टाईपनी ढगाने पडतो. म्हणजे जे ढग सपाट असतात, खूप दूरवर पसरलेले असतात, त्यात विजा चमकत नाही. आपला अनुभव आहे की एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे पुणेकरांना किंवा महाराष्ट्राचा अनुभव आहे की एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर विजा चमकत नाही, कारण असे कन्व्हेक्टिव्ह टाईप ऑफ क्लाउड्स असतात, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होते. तर ह्या इथे काय होत आहे की हे जे स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स आहेत ते थोडे वाढत चाललेले आहेत ह्या रिसेंट पिरियडमध्ये. म्हणजे मान्सूनचा पाऊस हा तेवढाच राहिलेला आहे, पण त्यांचा प्रकार, त्यामुळे ज्या ढगांच्या पासून तो पाऊस पडणार आहे त्या ढगांचे थोडे प्रकार बदललेले आहेत. इथं पाऊस तेवढाच राहिला आहे, पण स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स वाढलेले आहेत.
आपल्या पेनिन्सुलर इंडियात, महाराष्ट्रात, आणि तसं बघितलं तर उत्तर हिंदुस्थानात कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स वाढत चाललेले आहेत. नेक्स्ट बघून आता हा जो पाऊस पडतो, आपल्याला माहिती आहे की कमी दाबाचे पट्टे तयार होतात बंगालच्या उपसागरावर, त्याला लो प्रेशर सिस्टीम म्हणतात. ते थोडे इंटेन्स झाले की त्याला आपण डिप्रेशन म्हणतो, अजून इंटेन्स झाले की डीप डिप्रेशन, आणि अजून ते स्ट्रॉंग झाले की त्याला सायक्लोन म्हणतो. असे त्याचे 4 स्टेप्स आहेत. तर जो पाऊस आहे तो कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किंवा लो प्रेशर सिस्टीममुळे पडतो. तर त्यात काय फरक झालाय का? तर रिसेंट पिरियड मध्ये काय झालेलं आहे, तर जे लो प्रेशर सिस्टीम्स आहेत त्या इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन मध्ये होत नाहीयेत. म्हणजे नंबर ऑफ डिप्रेशन हे कमी होत चाललेले आहेत. यावर्षी बघितलं असेल 2020 मान्सून मध्ये एकही डिप्रेशन फॉर्म तयार झालेले नाहीये. लो प्रेशर सिस्टीम वाईड स्प्रेड रेनफॉल देत असतात, पण मध्यम ते हलक्या स्वरूपातच पाऊस देत असतात. हा एक प्रकार झाला. ह्याला कारण काय आहे? ह्याला 2 कारणं सांगितली जातात. एक तर एरोसोल कंटेंट्स, म्हणजे हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे या रिसेंट 30 वर्षांमध्ये. किंवा दुसरं आहे की मिड ट्रोपोस्फिअर, म्हणजे साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर उंचीवर जे ह्युमिडिटी किंवा पाण्याचं बाष्प लागतं, हे लो प्रेशर सिस्टीम डिप्रेशनमध्ये तयार व्हायला जे लागतं त्यात कमी होत चाललेले आहे. या 2 गोष्टीमुळं लो प्रेशर सिस्टीमचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होत नाहीये. हे मान्सून तेवढाच राहिलेला आहे, ढगांचा प्रकार थोडा बदलत चाललेला आहे, आणि लो प्रेशर सिस्टीमचा एक प्रकार बदलत चाललेला आहे. आता डिप्रेशन हे कमी व्हायला लागलेले आहे. नेक्स्ट साक्षी. आता एक लोकांना प्रश्न आहे की पावसाळा जून ते सप्टेंबर आपण म्हणतो, पण पाऊस बघितला तर तो आपण ऑक्टोबर नंतर सुद्धा जरी पावसाळा म्हणून नसला तरी ऑक्टोबर मध्ये काय होत आहे, ऑक्टोबर मध्ये सध्या पाऊस वाढत चाललेला आहे. हा एक अभ्यास आहे 1980 पासून. म्हणजे ह्या रिसेंट क्लायमेट चेंज पिरियड मध्ये असं दिसतंय की पाऊस ऑक्टोबर मधला पाऊस हा वाढत चाललेला आहे. ऑल ओव्हर इंडियाचा हे एक चित्र आहे. म्हणजे आता पावसात बदल कसा होत चाललाय, तर जून ते सप्टेंबर पाऊस आहेच, पण ऑक्टोबर मध्ये सुद्धा थोडा पाऊस वाढत चाललेला आहे. नेक्स्ट गेम. आता यासाठी अभ्यास करण्यासाठी जसं त्यांनी सांगितलं की क्लायमेट चेंज एक अभ्यास हा IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी मध्ये केला जातो. त्यासाठी न्यूमेरिकल मॉडेल्स म्हणजे गणिती प्रारूपे वापरली जातात, आणि ती प्रारूपे वापरण्यासाठी पॉवरफुल कॉम्प्युटर लागतात. तसे कॉम्प्युटर पुण्यात IITM मध्ये आहे. आणि मग क्लायमेट चेंज IPCC अंडर क्लायमेट चेंजचा स्टडी होत असतो, आणि ठराविक काळानंतर त्याचे काही रिपोर्ट बाहेर येत असतात. तर IPCCचा 6वा रिपोर्ट हा तयार झालेला आहे, आणि त्यात जगातली 10 मॉडेल्सने हा दिलेला आहे की पावसाचा प्रकार कसा बदलणार आहे किंवा काय आहे. आणि त्यासाठी क्लायमेट मॉडेल जे वापरतात ते साधारणपणे आउटलुक असं म्हणतात की 2020 ते 2021 किंवा 2000 ते 2021 या 100 वर्षात काय होणार आहे असा तो एक फोरकास्ट म्हणा किंवा आउटलुक म्हणा दिला जातो. त्यासाठी क्लायमेट मॉडेल वापरून जातात. IITM ने असा एक क्लायमेट चेंज ओव्हर इंडियन रिजन केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. त्यासाठी जे मॉडेल डेव्हलप केलेलं आहे अंडर MOSच्या, तर त्याला IITM अर्थ सिस्टीम मॉडेल ESM असं म्हटलं जातं. तर ह्या मॉडेलने जो एक अंदाज दिलेला आहे तो काय होईल, तर त्यासाठी 2 पिरियड घेतलेले आहे. एक 1850 ते 1900 हा एक पिरियड आहे, त्याला प्री इंडस्ट्रियल पिरियड म्हणतात, जेव्हा जास्त ग्रीन हाऊस गॅसेस नव्हते, इंडस्ट्री नव्हत्या. आणि नंतरचा पिरियड आहे की रिसेंट
फ्युचर, फार फ्युचर आणि रिसेंट फ्युचर. फार फ्युचर म्हणजे 2070 ते 2099 म्हणजे 2100 सालापर्यंत पाऊस कसा असेल. त्यावेळेला काय असणार की हे फ्युएल रिच एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ग्रीन हाऊस वॉर्मिंग जास्त आहे. तर आता ही जी फिगर दाखवते आहे हा डिफरन्स दाखवत आहे की 2070 ते 2099 मधला पाऊस कम्पेअर्ड 1850 ते 1900 म्हणजे प्री इंडस्ट्रियल पिरियड मधला पाऊस पेक्षा हा फार फ्युचर मध्ये पाऊस वाढेल का जास्त आहे. आणि खाली जे कलर बार दिलेले आहेत त्याने ते दाखवतात की ते वाढणार आहे का कमी आहे. हिरवा म्हणजे भाग आहे तो वाढणार आहे. तर या फार फ्युचर मध्ये हा जो भाग आहे नॉर्थ वेस्ट इंडिया जो आता दाखवला आहे किंवा सेंट्रल इंडिया इथे पाऊस दर दाखवतोय वाढताना. आणि फार फ्युचर मध्ये सुद्धा इथं पाऊस हा वाढताना दिसतोय. तसेच काही भागात नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये पाऊस वाढताना दिसतोय आणि काही कोस्टल किनाऱ्यावर मात्र वेस्ट कोस्ट मध्ये पाऊस कमी होणार आहे. म्हणजे क्लायमेट चेंजचा इफेक्ट बघितला तर 2070 ते 2099 पर्यंत महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथे पाऊस पूर्वीपेक्षा म्हणजे प्री इंडस्ट्रियल पिरियड पेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे, प्रॉबिलिटी आहे. तसेच सेंट्रल इंडिया, गुजरात आणि आता हा एक आउटलुक आहे मॉडेलने तयार केलेला. कशासाठी आहे तर त्या बेसवर आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे की पुढील एक 50 वर्षाचा आपल्याला अंदाज मिळालेला आहे पावसाचं कसं होणार आहे. बेस्ड ऑन दॅट एक नियर फ्युचर मध्ये पावसाचा चेंज कसा होणार आहे आणि फार फ्युचर मध्ये कसा होणार आहे. आता नियर फ्युचर मध्ये मी सांगितलं की मराठवाडा एक्सेप्ट मराठवाडा बाकीच्या ठिकाणी थोडा पाऊस वाढतोय, मराठवाड्यात पाऊस कमी होतोय. त्या दृष्टीने लक्ष द्यावं लागणार आहे. आणि फार फ्युचर मध्ये मराठवाडा आणि इतर भागात पाऊस हा प्री इंडस्ट्रियल पेक्षा वाढणार आहे. असा हा थोडक्यात म्हणजे मान्सून बदल होत आहे. टोटल रेनफॉल बदलत नाहीये, टोटल रेनफॉल तोच आहे पण मान्सूनचा प्रकार बदलत चाललेला आहे. मान्सून म्हणजे रेनफॉल तयार करणारे ढग त्यात फरक पडलेला आहे. कन्व्हेक्टिव्ह ढग हे उत्तर हिंदुस्थानात वाढत चाललेले आहेत. कन्व्हेक्टिव्ह ढग वाढतात म्हणजे त्यात लाईटनिंग वाढणार आहे, गारांचं वाढणार आहे. त्यामुळं सगळ्याच पिकांना नुकसान होते, ह्युमन लाईफला नुकसान होते गारा पडल्यामुळे, विजा पडल्यामुळे. आणि महाराष्ट्रात काय होणार आहे की सॅटिफॉर्म क्लाउड थोडा वाढत चाललेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा क्लाउड मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढणार आहे. टोटल पाऊस तेवढाच राहणार आहे. त्यात जी वाढ आहे ती अगदी नगण्य आहे, स्टॅटिस्टिकली इनसिग्निफिकंट आहे. तर थोडक्यात माझी समरी मी सांगतो. लास्ट स्लाइड. कन्क्लुजन मध्ये बघितलं तर मी सांगितलं तेच आहे की त्या 30 वर्षात लास्ट 30 इयर्स म्हणजे जेव्हा क्लायमेट चेंज सुरू झाला ऑल इंडिया थोडा कमी झालेला आहे पण नाहीये. नॉर्थ वेस्ट इंडिया, वेस्ट सेंट्रल इंडिया पॉझिटिव्ह ट्रेंड दाखवतोय. सेंट्रल नॉर्थ ईस्ट इंडिया आणि पेनिन्सुलर इंडिया डिक्रीजिंग ट्रेंड आहे पण ते सिग्निफिकंट नाहीये. महाराष्ट्रात बघितलं कोकण किंवा मध्य महाराष्ट्र, विदर्भात थोडा वाढलेला दिसतोय, थोडा कमी आहे. परंतु हे सुद्धा नगण्य आहेत, सिग्निफिकंट नाहीये. नंतर कन्व्हेक्टिव्ह फ्रॅक्शन म्हणजे टाइप ऑफ क्लाउड्स आहे नॉर्थ इंडियात वाढत आहेत आणि वेस्टर्न घाट आणि महाराष्ट्रातल्या ली साईडला किंवा जिथे आपण म्हणतो की वेस्टर्न घाटच्या पूर्वेकडच्या भागात सॅटिफॉर्म वाढत आहेत पण ती स्टॅटिक म्हणजे हा जी वाढ आहे ही नगण्य अशी नाहीये, ती स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे. डिप्रेशन होत आहे त्याचं कारण एक एरोसोल ग्रीन हाऊस गॅस वाढत आहेत, ह्युमिडिटी कमी होत चालली आहे मेट्रोपोस्फिअरची. थोडा पावसाळा आपण पावसाळा जून ते सप्टेंबर म्हणतो पण तसा पावसाळा बघितला तर थोडा ऑक्टोबर पर्यंत वाढत आणि मराठवाड्यावरला पावसाळा थोडा कमी होत चाललेला आहे. आणि 2070 ते 2099 फार फ्युचर मध्ये थोडं भारताच्या काही भागात वाढायची शक्यता आहे.
म्हणजे असा मान्सून मध्ये बदल होत चाललेला आहे नियर फ्युचर मध्ये आणि फार फार फ्युचर मध्ये थोडा वाढायची शक्यता आहे. एक चांगली बाब आहे आपल्या दृष्टीने बघितली तर. आणि मान्सूनचा प्रकारे थोडा बदल चाललाय. स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स वाढणार आहेत. म्हणजे स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स जरी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असेल पण त्याचा एरिया खूप मोठा असतो, हंड्रेड्स ऑफ किलोमीटर असतो. त्यामुळे टोटल अक्युम्युलेशन वॉटर हे परत वाढू शकतं. म्हणजे असं म्हणू शकत नाही की फ्लड्स कमी होणार आहेत ते, कारण खूप विस्तृत प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळं जरी पावसाचा रेट कमी असेल तर एरिया खूप मोठा असल्यामुळं अक्युम्युलेशन ऑफ वॉटर होऊ शकतं. त्यामुळं पूर परिस्थिती कमी होणार का जास्त होणार असं सांगू शकत नाही. फ्लॅश फ्लड्स असतात ते कन्व्हेक्टिव्ह क्लाउडमुळे येतात. ते तासाभराच्या जोराच्या पावसाने येतात, त्याला फ्लॅश फ्लड म्हणतात. पण दुसऱ्या प्रकारचे फ्लड असतात टिकतात. असे फ्लड्स वाढू शकतात अशामुळे, कारण स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड्स वाढत चाललेला आहे. असा एक सिनॅरिओ आहे, आउटलुक आहे पुढील काही वर्षात. ओके तर तुमच्या धन्यवाद. प्रेझेंटेशन मधून चांगल्यापैकी हे आलंय. आता तुम्ही जे सांगितलं त्यालाच जोडून बऱ्याच जणांचे तो प्रश्न आहेत आता ह्या कोविडच्या काळामध्ये, आणि तुम्ही ते भोवतालच्या पेजवर एकदा लिहिलंही होतं की या सगळ्या कोविडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी थांबल्या, वाहतूक थांबली, कारखाने थांबले. त्याच्यामुळं जे याचं प्रमाण आहे, हवा प्रदूषित होण्याचं प्रमाण, हे जगभरात आणि भारतीय उपखंडात सुद्धा कमी झालं. तर त्याचा म्हणजे तिघांनी हा प्रश्न विचारलेला आहे. शरद जोशी, सिकंदर जमादार आणि ओजस माळी या तिघांनी याच अर्थाचे प्रश्न विचारलेले आहेत की आत्ताच्या वर्षी याचा परिणाम जाणवला का, एक. आणि दुसरं, इन जनरल आता आपल्याकडं या एकूणच जगभरात हवेचा जो दर्जा आहे हा खालावत चाललेला आहे, त्याचा कुठं मान्सूनच्या या सगळ्या पावसाशी काही त्याचा संबंध आहे का, आणि असेल तर तो कशा प्रकारचा आहे? तर हे पोल्युशन मध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यात ब्लॅक कार्बन महत्वाचा घटक असतो. ब्लॅक कार्बन म्हणजे काय, की जे आपण फ्युएल वापरतो ऑटोमोबाईलसाठी किंवा इतरसाठी, ते पूर्णपणे जळलं नाही तर त्यापासून जे एक्झॉस्ट बाहेर पडतो त्याला ब्लॅक कार्बन म्हणतात. आणि ब्लॅक कार्बन आणि मान्सून काय संबंध आहे याच्यावर खूप अभ्यास झालेला आहे. जेव्हा ब्लॅक कार्बन हवेत मिसळतो तेव्हा काय होतं की तो सोलर रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेतो आणि तो वरच्या स्तरावर जमिनीपाशी राहत नाही. तो टर्ब्युलन्समुळे जमिनीपासून थोडा वर जातो आणि तिथे ऍब्सॉर्ब करून घेतल्यामुळे काय होतं, तापमान वाढतं. जेव्हा असं तापमान वाढतं तेव्हा एक स्टेबल परिस्थिती निर्माण होते, त्याला स्टॅबिलिटी म्हणतात, ऍटमॉस्फेरिक स्टॅबिलिटी येते. आणि अशी जेव्हा ऍटमॉस्फेरिक स्टॅबिलिटी येते तेव्हा ही ढाळीसाठी प्रतिकूल परिस्थिती असते. मग असा एक अभ्यास आहे, म्हणजे खूप जणांनी केलेला आहे की जेव्हा जेव्हा ब्लॅक कार्बनचा प्रमाण वाढलेला आहे तेव्हा तेव्हा पावसाचा जोर कमी झालाय किंवा पाऊस कमी झालेला आहे, असा एक अभ्यास आहे. परंतु मान्सूनचा पाऊस हा एका गोष्टीवर अवलंबून नसते. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे कमी जास्त असतं. काही लोकल इफेक्ट असतात, काही प्लॅनेटरी इफेक्ट असतात, म्हणजे एल निनो किंवा ला निना, आयोडी आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो हा मान्सूनचा परिणाम. पण इंडिव्हिज्युअल घटकांचं जर बघितलं तर येस, जेव्हा पोल्युशन कमी झालेलं आहे त्यांनी निश्चितच पाऊस कमी होण्याचा आहे किंवा पावसावर जे कमी पडण्यासाठी जे कारण होतं ते कमी झालेलं आहे एवढं आपण म्हणू शकतो. पण इतर गोष्टी सुद्धा विचारात घ्याव्या लागतात. तर ह्या एक पोल्युशनचा हा फायदा होऊ शकतो की ब्लॅक कार्बन कमी झाल्यामुळं त्याचा जो निगेटिव्ह इफेक्ट आहे तो कमी झालेला आहे. ओके Dr. Pai, there is one question for you. Dr. Pai. Yes, I'm hearing. Yeah, there is one question that is about sea level changes. Are sea level changes related to the fluctuations in the rain? हमारे यहाँ पर इन कट्टा में जो कई सारे लोग आते हैं लेक्चर देने के लिए ना, there is one veteran anthropologist and veteran archaeologist,
Dr. Subhash Walinde. He wants to know about that. Are sea level changes related to the fluctuations in the rain? Fluctuation in the rain. Yeah. Yeah. See, generally वो जो बे ऑफ बंगाल में जो नदी सभी ऐड करती है उससे थोड़ा चेंज हो सकता है, लेकिन जनरली जो मीन सी लेवल चेंजेस इसलिए होता है एक्सपेंशन ऑफ द वाटर बिकॉज ऑफ वार्म पानी बढ़ने से, या इन रिसेंट ईयर्स जैसे आपने वो रिपोर्ट कुलकर्णी साहब ने बताया था उसमें दिखाया हुआ कि रिसेंट ईयर्स मानसून विंड्स हैज वीकन। इसलिए क्या होता है पर्टिकुलरली अरेबियन सी जो कोस्टल वो एरिया में देयर इज नो नीचे का जो ओशन सर्कुलेशन वीक हो गया। As a result, both this result, expansion of the warm water and weakening of this ocean circulation, there is expansion of बड़ा है water level. Okay, so I don't think that there is much different, impact of rainfall. Though पानी का कभी-कभी बहुत बारिश मिलती है वो सभी ओशन में जाने से स्लाइट इम्पैक्ट हो सकता है, लेकिन मेजर इम्पैक्ट सी लेवल इज मेनली बिकॉज ऑफ एक्सपेंशन ऑफ द वाटर एंड जो बिकॉज ऑफ ग्लोबल वार्मिंग आइस एंड अदर जो है ना पोलर रीजन में पानी मेल्ट होकर के जो आता है इससे सी लेवल बढ़ा है, नॉट मेनली बिकॉज ऑफ द रेनफॉल. Okay. There is another question related to that. That is about forecasting, monsoon forecasting. See, monsoon forecasting ज्यादा accurate होने के लिए are there some hurdles? And जो क्वेश्चन पूछ रहे हैं मिस्टर पुष्कर, he has given 3 possibilities कि एक तो computational capacity जो है हमारी computational capacity वो कम है क्या, या तो मैथमेटिकल और स्टैटिस्टिकल मॉडल उसमें हम थोड़ा कम पढ़ रहे हैं, या जो ऑब्जर्वेशंस है दे आर नॉट इनफ. सो आर देयर सम हर्डल्स, और ये 3 में से कोई अगर हर्डल है तो व्हिच इज दैट हर्डल टू गिव एक्यूरेट, मोर एक्यूरेट फोरकास्ट ऑफ मॉनसून? देखिए ये सब कुछ है, उसमें सब कुछ है एक्चुअली, और हर्डल आर देयर, या सब कुछ इंपॉर्टेंट होता है. एक तो आपका ऑब्जर्वेशंस, क्योंकि आपका जो ऑब्जर्वेशन 3 डायमेंशनल ऑब्जर्वेशन लेकर के जो इनपुट देंगे हम लोग मॉडल का, इफ दैट ऑब्जर्वेशन इज नॉट सो गुड, यदि जैसे बोलते हैं ना जंक इन जंक आउट बोलते हैं, मॉडल में आपने बहुत अच्छा डाटा दिया तो तभी आपको अच्छा आउटपुट मिलेगा. सो देयरफॉर ऑब्जर्वेशन इज वेरी इंपॉर्टेंट. इसीलिए आप देखेंगे कि हमारा डिपार्टमेंट में या मिड डिपार्टमेंट वर्ल्ड ओवर दे आर इंटरेक्टिंग क्लोज टू ईच अदर. लॉट ऑफ न्यू टेक्नोलॉजी आया है, रडार का, आपका सैटेलाइट का, इवन ओशन डाटा, क्योंकि मेनी प्लेसेस आप देखेंगे कि 75% आवर ग्लोबल इज मेनली ओशन रीजन, तो उधर तो ऑब्जर्वेशन लेने के लिए मैनुअल नहीं हो सकता. सिमिलरली मेनी प्लेसेस सिविल वार होता है, उधर ऑब्जर्वेटरी क्या करेंगे, पहले खाने के लिए नहीं, क्या ऑब्जर्वेशन क्या लेंगे. तो देयरफॉर टू कॉम्पनसेट दैट रडार यूज करते हैं, सैटेलाइट डाटा यूज करते हैं, हम लोग ओशन में बुइस लगाते हैं. ऐसे बहुत ऑब्जर्वेशन इंप्रूव हुआ है. एंड सिमिलरली जो एयरपोर्ट फ्लाइट्स जो आते हैं उनसे कमर्शियल फ्लाइट, वो भी इंस्ट्रूमेंट लगा करके हमें डाटा भेजते हैं. सो दिस ऑल विथ दिस इन रिसेंटली ऑब्जर्वेशन हैज इंप्रूव्ड. लेकिन ऑब्जर्वेशन आपको किधर देते हैं, इनपुट देते हैं मॉडल का. तो मॉडल में भी लॉट ऑफ इंप्रूवमेंट हैज टू बी डन, बिकॉज दिस मेट्रोलॉजी का जो मॉडल बनाते हैं इससे मल्टी सब्जेक्ट, यू हैव नीड टू केमिस्ट्री बेटर होना चाहिए, फिजिक्स बेटर होना चाहिए, मैथमेटिकल, इससे मल्टी डिसिप्लिनरी. सो उसमें देन कंप्यूटर, आपको कोडिंग लिखना है, देन आफ्टर ऑल दैट डूइंग दैट बेस्ट कंप्यूटर चाहिए, क्योंकि मेनी ऑफ द प्रोसेस आपको इंक्लूड करना है तो वेरी हाई रेजोल्यूशन होना चाहिए. अभी जैसे हमने बताया 12 किलोमीटर, फर्दर आपको इंप्रूवमेंट होना है 12 किलोमीटर आपको 3 किलोमीटर. दैट मीन्स यूर मल्टी प्रोग्राम जो चाहिए आपको कंप्यूटिंग पावर, आपको 10-20 टाइम्स इंप्रूव करना पड़ेगा. तो पहले वो टेक्नोलॉजी नहीं था कंप्यूटर का, अभी स्लोली कंप्यूटर टेक्नोलॉजी आ रहा है. और अब जो ऑब्जर्वेशन आता है उसको पूरा लेके आने के लिए टेलीकम्युनिकेशन चाहिए, इंप्रूव वेरी फास्ट लाने के लिए. सो ये सभी डेवलपमेंट होने के बाद अभी आपका, आप देखेंगे आपका पहले जैसे नहीं है, आपका देखेंगे 5 दिन का तक बहुत इंप्रूवमेंट हुआ है फोरकास्ट. आपका साइक्लोन फोरकास्ट, एक्सट्रीम रेनफॉल,
ये सभी इंप्रूव हुआ है. लेकिन एज यू गो आउट, है ना, व्हेन टाइम इज पासिंग मोर एंड मोर, स्मॉल एरर जो हम लोग डेटा में या मॉडल एरर होता है, इक्वेशंस जो मॉडल फिटिंग होता है, even small error, as the time passes this error increases. Therefore model का जो error है, generally forecast का error generally increases with the time. That is why when you do forecast for longer and longer period, generally आपका error increase होता है. And another aspect is that even if you have got best data, input data and best model, all the computing power, our nature is not always same नहीं होता. Lot of random process होता है, and many of these random process are not known to us. Okay, many of them are not known to us. तो ऐसे स्टडी करके एक एक आपको ये करेंगे, and some process are not, बाद में after 10 years हमको मालूम होता है नया type of process है. So ये सभी, there are lot of limitation, but you have to continuously work on improvement. Okay, that is the only way. Okay. But there is always way if you have got try. That's all. Yeah. Sir, there's one more question. You can address that, and then I'll move on to Dr. Kulkarni. Actually, many times IMD gives warning about heavy rains. Yeah. But that does not reach to the people. So is there communication gap between IMD and disaster management of state level ka ho ya district level ka? So because of that less coordination wo hota hai, ya what is the reason? Because IMD gives that warning, but common man doesn't get that warning. Yeah, see, you are correct actually. ये dissemination और communication का थोड़ा कमी है actually. आपका forecast अभी improve हो गया, confidence आ गया, तो लेकिन लास्ट माइल तक पहुंचना है ये ऑब्जर्वेशन. सो दैट इज वाई मैंने दिखाया था आपको मेघदूत, मौसम, आपका दामिनी, ये सभी ऐप ये है कि आपका क्विकली आपको ऑब्जर्वेशन मिले. एंड सिमिलरली आईएमडी आल्सो हैज टेकन नाउअडेज, आप देखेंगे कि नाउकास्ट देते हैं, एवरी 3 आवर्स अपडेट होता है एक्चुअली, है ना. ये सभी होता है, लेकिन ये लोगों को कभी कभी वो ऐप डाउनलोड करना, ये चेक करना, वो हैबिट भी होना चाहिए. तो ये कमी इसलिए भी होता है कि बहुत साल पहले सभी थोड़ा कॉन्फिडेंस भी होना चाहिए ना, फोरकास्ट का ऐसे था. अभी स्लोली इंप्रूव कर रहे हैं, लोग अप्रिशिएट भी कर रहे हैं. मुझे लगता है नेक्स्ट सेवरल इयर्स वी विल वर्क ऑन मच बेटर. आपको कितना फास्ट ये आएगा, आप जैसे इंप्रूवमेंट, अंडरस्टैंडिंग कैसे इंटरप्रेट करना, ऐसे ये आप जो कंडक्ट कर रहे हैं आज, दिस इज वन वे ऑफ डूइंग थिंग. कैसे इंटरप्रेट करना, अंडरस्टैंडिंग, ये फोरकास्ट का लिमिटेशन मालूम करना, ये सभी बहुत इंपॉर्टेंट होता है. So once people are knowing more and more, मुझे लगता है next coming years things will improve. That's what I can say. ये हो जाएगा. Yeah. I'll move on to Dr. Kulkarni. Kulkarni sir, एक प्रश्न असा आहे की आपल्या परंपरागत याच्यामध्ये, हा सर ऐकताय ना प्रश्न? आपल्या परंपरागत ज्ञान आपल्याकडे परंपरागत ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये असं मानलं जातं की इपोक जे आहे हे 60 वर्षांचं आहे. एक सरप्लस असतं आणि दुसरं डिफिशियंट असतं. 30 वर्षाची 2 इपोक, 60 वर्षामधले 2 भाग, एक जास्त पावसाचा, एक कमी पावसाचा, एक सरप्लस आणि एक कमी असलेला, मर्यादा असलेला, त्रुटी असलेला. आणि हे जे काय आता अंदाज दिले जातात किंवा सरासरी काढली जाते पावसा संदर्भातली किंवा इतर हवामानाची, त्याच्यासाठी 31 वर्ष अशी वापरतात. तर त्याचा काही संबंध आहे का? आणि 31 वर्ष असेल तर ते काही विषम असावं म्हणून घेतलेलं का? असं एक शरद जोशी म्हणून त्यांच्याकडून प्रश्न आला. त्याला एक कारण आहे, सांख्यिकीचं कारण आहे. कुठली तुम्हाला हे काढायचं असेल, एखादं कन्क्लुजन काढायचं असेल, तुमचं असेल, तर कमीत कमी डेटा हा 30 वर्षाचा म्हणा किंवा 30 अटेम्प्ट डेटा लागतो. तो एक त्याला कारण आहे. त्यामुळे 30 हा आकडा घेतलेला जातो, 31 आकडा घेतला जातो. त्याला एक सांख्यिकी कारण आहे आणि त्याला सायंटिफिक एक आर्ग्युमेंट आहे 30च का घ्यायचं ते. ओके, ते काय आहे सर? नाही, कुठलाही जर आता एखादं तुम्ही हायपोथेसिस मांडलं, ते ट्रू आहे का फॉल्स आहे, तुम्हाला ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचं असेल,
तर त्यापेक्षा जर तुम्ही कमी डेटा घेतला 10-20चा तर तुम्हाला काही रिझल्ट मिळू शकतात. पण 30 वर्षात आपल्याला जो मिळेल किंवा जे कन्क्लुजन येतील ते खरे कन्क्लुजन स्टॅटिस्टिकली बेस असतात. बरेचसे काय असतात, आपल्याला बघायचं असतं की हा चेंज किंवा काही बदल आहे रॅन्डम आहे का त्यामागे काही कारण आहे. आता रेनफॉल मध्ये दाखवलं प्रत्येक व्हेरिएबिलिटी असते, काही महिन्याची असते. तर असेच आपण थोडा एखादा ऍव्हरेज घेतला तर तो काही निघेल, कधी वाढलेला दिसेल कधी कमी दिसेल, पण तो काही खरा नाहीये. तो त्यासाठी तुम्हाला एक डेटा लिंक चांगली पाहिजे, ते कमीत कमी 30 वर्षाची पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर चांगलीच असते. भारतीय पावसामुळे असं दिसतं की खरं म्हणजे त्यात व्हेरिएबिलिटी आपण बघितली तर फार वेगळ्या प्रकारची व्हेरिएबिलिटी आहे. म्हणजे सूर्याचा आहे त्यापासून जे आहे कितीतरी मिलेनियम इयर्स मधली सुद्धा असते, 1000 इयर मध्ये असते आणि शॉर्ट पिरियड मध्ये 30 वर्षाची व्हेरिएबिलिटी असते. लॉंग पिरियड असतात त्याला मिलोनकोविच पिरियड म्हणतात. तर ते म्हणजे काही शतकाच्या शतक कमी पाऊस आहे, काही शतकाच्या शतक जास्त आहे, किंवा तापमान आपण म्हणत होतो की आईस एज होतं पूर्वी, लिटिल आईस एज होतं. तर तशी हे नॅचरल व्हेरिएबिलिटी होतच असते. पण तुम्हाला जर काही कन्क्लुजन काढायचं असेल तर कमी 30 वर्षाचा तुम्ही डेटा घ्या. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे मग तो आकडा आलेला आहे. तर त्याला जोडून एक हे आहे त्याच्याशी संबंधित की समीर इनामदार यांचा असा प्रश्न आहे की मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढतो आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होतो. तर आता एकाच भागामध्ये, म्हणजे एक देश नाही, एक राज्य नाही, तर एक छोटासा भाग मराठवाडा, त्याच्यामध्ये सुद्धा एका भागात असं होतं, एका भागात तसं होतं, असं का? आणि असं घडणं हे स्वाभाविक आहे का? मी सांगितलं ना की पाऊस हा ज्या ढगांपासून पडतो त्याचे दोन प्रकार आहेत, एक कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स आहे आणि स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड. कन्व्हेक्टिव्ह म्हणजे उंच वाढणारे, पण त्यांचा एरिया फार कमी असतो, 1-2 किलोमीटर असतो. जेव्हा असा पाऊस पडतो त्या 2 किलोमीटर जोरात पडतो आणि त्यामुळे एक जे डाऊनड्राफ्ट तयार होतात किंवा वरून खाली येणारे वारे तयार होतात. कारण अशा कन्व्हेक्टिव्ह क्लाउड मध्ये हवा वर जात असते आणि चारी बाजूला ती खाली येत असते. जेव्हा चारी बाजूला खाली येते तिथला पाऊस नक्कीच कमी होतो आणि जिथं हवा वर जाते असते तिथं ढग निर्माण होते, तिथं पाऊस वाढतोच आहे. म्हणजे असा हा फरक दिसतो की आपल्याला माहित आहे की म्हणजे पुण्यातही बघितलं की कोथरूडला पाऊस पडलेला असतो तर बाणेरला नसतो, कारण हे कन्व्हेक्टिव्ह क्लाउड नसतं. जी व्याप्ती असते 1-2 किलोमीटर असते. असे जेव्हा ढगांचे प्रकार वाढत जातील तेव्हा काही जिल्ह्यात पाऊस चांगला पडेल, काही जिल्ह्यात कमी पडेल, काही तालुका, काही गावात सुद्धा एका गावात पाऊस पडेल तर एका गावात पडणार नाहीये. हा जो क्लायमेट चेंजचा इफेक्ट आहे की कुठल्या प्रकारचे ढग वाढतायत हे फार महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे मग ही व्हेरिएबिलिटी वाढत जाणार आहे. सुदैव बघितलं आपल्याकडे स्ट्रॅटिफॉर्म टाईपचे क्लाउड्स वाढत चाललेले आहेत, त्यामुळं युनिफॉर्मिटी येण्याची शक्यता आहे. अशी जी विषमता आहे की एका ठिकाणी पाऊस आहे दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, अशी शक्यता कमी होणार आहे. महाराष्ट्रात आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रात बोलताय सांगतो, की महाराष्ट्राबद्दल सांगतोय मी की तिथे स्ट्रॅटिफॉर्म वाढत, पण त्यातही बघितलं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर प्रत्येक महिन्याचा प्रकार वेगळा असतो. जून महिन्यात महाराष्ट्रातही बघितलं तर कन्व्हेक्टिव्हचं प्रमाण जास्त असतं आणि जुलै ऑगस्ट मध्ये स्ट्रॅटिफॉर्म जास्त असतो. जुलै ऑगस्ट हे मेन पावसाचे मंथ आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा संपूर्ण भारताच्या दृष्टीने. 70% पाऊस हा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात पडतो आणि महाराष्ट्रात बघितलं तर जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस हा चांगला पडतो आणि क्लायमेट आउटलुक बघितलं तर त्यात स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड किंवा रिसेंट 30 इयर्सचा आम्ही जो अभ्यास केलाय त्यात स्ट्रॅटिफॉर्म क्लाउड हे वाढत चाललेले आहे. म्हणजे काय की युनिफॉर्मिटी येत चाललेली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. मात्र उलट आहे, तिथं कन्व्हेक्टिव्ह वाढत चाललेले. हा मान्सून स्टेबल जरी असला तरी त्याचा जो प्रकार आहे तो बदलत चाललेला आहे. ओके. त्यामुळे ज्यांनी विचारला की बरोबर आहे, काही जिल्ह्यात पाऊस पडतो काही जिल्ह्यात पडत नाही, ही जी विषमता आहे
ती विषमता नजीकच्या काळात कमी व्हायची शक्यता आहे. अच्छा, या. I'll move on to Dr. Pai. Pai sir, there is one question from Amol Jadhav. Yes, sir. Dr. Yes, Pai, sir. yeah. He has asked कि mean sea temperature and surface atmospheric temperature, इसमें वो बढ़ रहा है. There is increase in that. So how that is going to affect monsoon rain in future? Surface air temperature. Okay. Surface air temperature and sea the temperature वो बढ़ रहा है, तो how that is going to affect monsoon rain in future? देखिए, ये मानसून का मेन बेसिक है सी एंड लैंड का टेम्परेचर ग्रेडियंट. जो नॉर्दर्न हेमिस्फीयर में आपका जो यूरेशियन बिग लैंड मास है इंक्लूडिंग इंडिया, और नीचे आपका ओशन है. जनरल प्रॉपर्टी इज दैट इफ यू गिव सेम एनर्जी, थर्मल एनर्जी टू लैंड एंड ओशन, लैंड विल हीट मच फास्टर देन द ओशन वाटर. Therefore, वो जो लैंड रीजन में ज्यादा टेम्परेचर बढ़ने से देयर विल बी ए टेम्परेचर ग्रेडियंट, एंड जिधर टेम्परेचर ग्रेडियंट ज्यादा है कम रीजन से एयर विल मूव टुवर्ड्स दैट, बिकॉज लैंड में जब टेम्परेचर बढ़ेगा प्रेशर विल रिड्यूस, क्योंकि एयर विल गो राइज, यू नो, सो देयर विल बी डेफिशिएंसी ऑफ एयर, लो प्रेशर फॉर्म होगा, हीट लो जैसे बोलते हैं, एंड देयरफॉर इट विल पुल एयर फ्रॉम रीजन वेयर देयर इज अ मोर एयर. तो इसलिए क्या होगा, मानसून विल बिकम more stronger. So temperature बढ़ने से monsoon can become stronger. But see, it is only our region, but there, how it will have impact on other part of the globe. And there is a telecommunication, teleconnection from other part of the globe. How they and monsoon are interacting, ये finally decide करेगा monsoon को अच्छा है क्या नहीं. So there are many factors. You cannot say one to one. But in general, temperature बढ़ने से there can be stronger monsoon and more rainfall. That's why जो कुलकर्णी साहब ने जब आप रिपोर्ट दिखाया था उसमें भी बता रहे हैं कि आपका 2070 to आपका 2100 उस समय में rainfall will be increasing by 7 to 10% all over India, because temperature is increasing around 2 to 3 degree. इसलिए. Okay. Yeah. Thank you so much. श्रोत्यांसाठी आपण आता थोडस फॉर्मॅलिटी करून हे सेशन आभार प्रदर्शन झालं की थांबवणार आहोत, पण त्याच्यानंतर जे झूमवर आहेत ते झूमवर आपण इन्फॉर्मली काही गोष्टी वक्त्यांसोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे जे झूमवर आहेत त्यांनी कनेक्टेड राहावं. त्याच्यानंतर आपण डॉक्टर पै, डॉक्टर कुलकर्णी यांच्या कडून अनेक गोष्टी जाणून घेऊ शकू. तुम्हाला त्यांच्याबद्दल किंवा एकूण त्या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल वेधशाळांच्या समजून घ्यायचं असेल तर ते आपल्यासोबत काही वेळ आणखीन जोडलेले असणार आहेत. पण एकूण फेसबुक साठी आपण इथं थांबणार आहोत. मी शताक्षीला विनंती करतो की त्यांनी एकूण या सेशन बद्दल मत मांडावं आणि त्याच्यानंतर आपण वोट ऑफ थँक्स आभार प्रदर्शन करू. मात्र जे झूमवर आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी जोडलेले राहा. आपण या दोन्ही वक्त्यांशी आणखीन सविस्तर गप्पा मारणार आहोत. शताक्षी. येस, आय थिंक कुलकर्णी सर काहीतरी म्हणत होते, त्यांना काहीतरी ऍड करायचं होतं. त्यांचं ऍड करून झालं की मी लगेच बोलते. बर. मला एकच थोडं ऍड करायचं आहे. जसं ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर म्हणजे हवेचं तापमान वाढेल तेव्हा, जसं तापमान वाढतं तेव्हा कपॅसिटी टू होल्ड द मॉइश्चर वाढत जाते. त्यामुळं ढगाच्या निर्मितीला काय लागतं तर मॉइश्चरच लागतं. तर ते मॉइश्चर हवेतलं वाढू शकतं आणि मग त्याचं आपण एक लिंकेज बघू शकतो की पाऊस वाढू शकतो. म्हणजे असं एक जनरल आपण अंडरस्टँड करू शकतो की तापमान वाढल्यामुळं मॉइश्चर कपॅसिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर ती वाढते. त्यामुळं ढगांची निर्मिती वाढू शकते आणि त्यामुळेच उत्तर हिंदुस्थानात कन्व्हेक्टिव्ह टाईपचे क्लाउड्स वाढू शकतात आणि पेनिन्सुलर इंडियात सॅटिफॉर्म टाईपचे क्लाउड वाढू शकतात. तर आपण हे समजून घेऊ शकतो की का पाऊस वाढू शकतोय फार फ्युचरमध्ये 2070 ते 2090 किंवा 2100 पर्यंत. थँक्यू सर.
आताच्या सगळ्या टॉक वरून एक दोन गोष्टी ज्या माझ्या डोक्यात चालू आहेत त्या सांगते मी, की शेवटी कुलकर्णी सर त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये म्हटले की फ्लड्स, ते फ्लॅश फ्लड्स असो किंवा लॉंग टर्म राहणारे फ्लड्स असो, ते इनेव्हिटेबल आहेच आहेत. मागच्याच वेळेस आपण फ्लड्सवर जी चर्चा केली ती सुद्धा लक्षात ठेवून त्याचे किती डेंजरस इफेक्ट्स असतात आणि ते कंट्रोल करायला आपण किती प्रयत्न करतोय. विथ दॅट हा डेटा आपल्याला अजून केअरफुली पाहायला पाहिजे आणि आपण जे सगळं प्लॅनिंग करतोय, मग ते शहरांमध्ये असो किंवा शहरांचं एक्सपान्शन असो, त्यात कायम लक्षात ठेवला पाहिजे. तो कधी कधी मिस होतोय असं वाटतंय मला. आपण आपल्या चर्चेमध्ये पण फार येत नाही ते बऱ्याचदा. आणि दुसरी गोष्ट जे पै सर म्हटले की जरी आपल्याला खूप सारा डेटा मिळत असला, आता आर सिस्टम्स आर इम्प्रूव्हिंग, आर कम्प्युटेशन इज इम्प्रूव्हिंग, इवन देन आपण आताच पाहिलं झूमवर कसं आपल्याला कधी कधी टेक्निकल डिफिकल्टी येते, तर तो स्केल ऑफ डेटा केवढा मोठा आहे, तिथे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता खूप हाय आहे. प्लस जे नेचरमध्ये अनप्रिडिक्टेबिलिटी असते ती सुद्धा आपण फॅक्टर इन करताना अगेन हे प्लॅनिंग मध्ये खूप केअरफुली आणलं पाहिजे. आणि क्लायमेट चेंज बद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलंय की आपण फक्त क्लायमेट चेंज करत पुढे चाललो आहोत. बट वी मस्ट नो दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग. एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होत आहे, आपल्या बायोडायव्हर्सिटी मध्ये खूप चेंजेस होत आहेत. So with climate change, we must remember these other changes also. With excellent data like this, while thinking about unpredictabilities, केवढं कॉम्प्लेक्स सिस्टम्स आहेत, तेवढ्याच कॉम्प्लेक्सिटी साठी आपण सगळ्यांनी तयार राहायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. आणि आता किशोर सर सुद्धा थोडस बोलतील आणि ते आभार तेच म्हणतील ना, फॉर्मल आभार. येस. इथं अमोल जाधव तुम्ही याच्यावर झूम वर राहा, नंतर आपण या दोघांशी चर्चा करणार आहोत इनफॉर्मली. किशोर सर, गो अहेड. कनेक्टेड आहेत का ते? हो आहेत, त्यांनी अनम्यूट सुद्धा केलेलं आहे. हा बोला किशोर, बोला. कव्हरेजचा काही इश्यू आहे का? बहुतेक हो. मग आपण हे करून घेऊया. तुझ आभार मान मग आपण. चालेल. So thank you so much, Pai sir, for joining us and giving those amazing numbers to help us understand how climate is changing, how monsoon, climate on one hand, but how monsoon importantly is changing. And Kulkarni sir, thank you तुम्हाला सुद्धा आम्हाला अजून डिटेल मध्ये सांगायला आणि हे फ्लडिंगशी कनेक्ट करायला, जे आपण कॉन्स्टंटली चर्चेमध्ये आहोतच. ह्या सगळे जे झूमवर आपल्याला जॉईन झालेले आहेत, सगळे जे फेसबुकवर जॉईन झालेली आहे ऑडियन्स, सगळ्यांना थँक्यू. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स होते आणि ह्याच्या पुढे सुद्धा जी चर्चा होईल ती अजून इंटरेस्टिंग होईलच. ऑफ दिस व्हेरी कॉम्प्लेक्स क्वेश्चन की खरंच मॉन्सून बदलतो आहे का, आणि त्याच्या पुढे आपण काय करू शकतो ह्याचा पण आपण विचार करतोच आहोत. सगळ्यांना थँक्यू वन्स अगेन, आणि पुढच्या वेळेस 2 आठवड्यांनी भवताल कट्ट्यासाठी परत भेटूया. गुड नाईट. येस.